असेल ते बघू शकतो. सो आपण 4 क्वेश्चन पेपर पाठीमागच्या घेतलेले आहेत बघा, आणि हे 4ही क्वेश्चन पेपर आपल्या फेब्रुवारी मार्च म्हणजे बॅकलॉगचे क्वेश्चन पेपर नाही, जे रेग्युलर बोर्डचे क्वेश्चन पेपर असतात ते आहेत. ही मार्च 2022ची क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर ही आहे मार्च 2023, मार्च मार्च म्हणजे फेब्रुवारी मार्च. त्यानंतर ही आपली फेब्रुवारी मार्च 2024 आणि ही आहे 2025ची क्वेश्चन पेपर. सो प्रिवियस ह्या 4 क्वेश्चन पेपर आहेत. आपण सेक्शन वाईज ओके कोणत्या टॉपिकवर आणि कोणत्या चॅप्टरवरती क्वेश्चन्स आहे. सो काही काहींचा प्रॉब्लेम असा असतो की एखादा चॅप्टर त्यांना डिफिकल्ट गेलेला असेल नाही का, सो त्याच्यानुसार ते स्किप करू शकतात. पण ज्यांना आउट ऑफ मार्क्स घ्यायचे त्यांच्यासाठी स्किप हा ऑप्शन नसतो, त्याला ते सगळंच करावं लागेल. ठीक आहे. आता आपण काय करूया, मी इथं एक पेज ओपन करतो. आपल्याला आता मी तुमच्यासोबतच ॲनालिसिस करणार आहे बघा ह्या पेपरचं. मी असं करून ठेवलेलं नाही आहे की ह्या आहे, कारण तुम्हालाही थोडासा अंदाज येईल की पेपर ॲनालिसिस केल्यावरती आपल्याला कोणते टॉपिक करायचे आहेत, कोणते टॉपिक राहिले आहेत, काय काय करायला पाहिजे ह्या गोष्टी. ओके. सो पेपर ॲनालिसिसमध्ये सगळ्यात पहिला आपण ॲनालिसिस करणार आहे सेक्शन बीचं. ओके. याच्यामध्ये मी काय करतो, आपल्या ज्यात 4 क्वेश्चन पेपर आहेत. आता एक गोष्ट समजून घ्या, आपला जो सेक्शन बी असतो ना, तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये जर बघितला तर सेक्शन बी हा चालू होत असतो क्वेश्चन नंबर 3 पासून. ओके. तुम्हाला सगळ्या गोष्टी याच्यामध्ये माहीत पाहिजे बघा. 2-2 मार्काचा क्वेश्चन असतो क्वेश्चन 3 पासून, तर तो असतो डायरेक्टली क्वेश्चन नंबर 14 पर्यंत, 14. म्हणजे टोटल तुम्हाला 12 क्वेश्चन असतील याच्यामध्ये, त्यापैकी 8 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे. ओके. सो 4 क्वेश्चनचा बफर आहे आपल्याकडं. ज्यांना आउट ऑफ घ्यायचे त्यांना तर प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचंच असतं. ओके. ज्यांना स्कोर करायचा आहे आणखी असं तर मी तर सांगितलं आहे बघा, 70 मार्कापर्यंत जाण्यासाठी समजा एक्स एवढा अटेम्प्ट लागतो, म्हणजे एक्स एवढे एफर्ट्स लागतात आपल्याला, तर 80 मार्कासाठी आपल्याला 2x एवढा एफर्ट्स लागणार आहे. 90 मार्कासाठी आपल्याला 4x एवढा एफर्ट्स लागतो, 4 टाइम्स, बरोबर. आणि 90पासून 92ला मी म्हणेल 4xचा डबल 8x एवढा तुम्हाला स्टडी लागतो किंवा तेवढं हार्डवर्क लागतं बघा, तेवढं तुम्हाला प्रयत्न करावं लागतात. आणि 92 to 95मध्ये मी म्हणेन 16 टाइम्स तुम्हाला एफर्ट्स घ्यावं लागतात, आणि त्याच्यानंतर मग 32 टाइम्स. ओके. असं एक जनरल रूल आहे, कारण जसं जसं आपण हायेस्ट स्कोअरकडे जातो तेवढं तुम्हाला प्रयत्न पण तेवढे स्ट्रॉंग करावं लागतात. ओके. हां, मी सांगत होतो सेक्शन बी जो आहे तो आपला क्वेश्चन नंबर 3 पासून चालू होत असतो. ओके. सो आपण ईच क्वेश्चन वाईज त्याचं ॲनालिसिस करणार आहे. आपल्याकडे 4 क्वेश्चन पेपर आहेत, मी ते 4हींचे नावं टाकतो इथं. सगळे रेग्युलरचे बरं का, फक्त मी एअर टाकतो. एक क्वेश्चन पेपर आपला 2022चा आहे. ठीक आहे. एक क्वेश्चन पेपर आपला 2023चा आहे. एक क्वेश्चन पेपर 2024चा, आणि एक हे मागच्या वर्षीचा म्हणजे 2025चा आहे. ओके. आता आपण याच्यामध्ये स्टार्ट करूया की क्वेश्चन नंबर 3. एक क्वेश्चन पेपर आपण घेणार आहे, आणि प्रत्येक क्वेश्चन पेपर आपण काय बघायचं आहे की कोणत्या टॉपिकवरती आहे, कोणत्या चॅप्टरवरती, म्हणजे तुम्हाला कळते बघा हा क्वेश्चन तुमचा ह्या चॅप्टरवरती येतो आहे किंवा कोणत्या सेक्शनमध्ये किती चॅप्टर्सवरती क्वेश्चन्स असणार आहे. ओके. आता मी क्वेश्चन पेपर ओपन करतो. मी पुन्हा सांगतो बघा, हा पहिला 2022 हे तुम्हाला दिसत असेल बघा, हा 22चा क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर हा पुढचा 23, त्यानंतर पुढचा 24 आणि पुढचा 25, असे 4 क्वेश्चन पेपर आपल्याकडे आहे. सो 2022 सेक्शन बी. ओके. क्वेश्चन नंबर 3 काय क्वेश्चन विचारला आहे तुम्हाला, युजिंग द ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट. ओके. म्हणजेच तुम्हाला इथं डायरेक्टली समजते की हा कोणत्या चॅप्टरवरती क्वेश्चन्स आहेत. तुमचे मायक्रोफोन ऑन आहेत बघा, तुम्ही माझ्यासोबत हे करू शकता बघा, मदत करू शकता मला. सो चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक, बरोबर. मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरवरती क्वेश्चन आहे, आणि क्वेश्चनचा टॉपिक कोणता आहे, टॉपिक असणार आहे ट्रूथ टेबलवरती आहे. व्हेरीफाय करायचा ना, सो म्हणजे ट्रूथ टेबल तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. ओके. हा क्वेश्चन होता तुमचा सेक्शन बीमध्ये. त्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन काय बघा, फाइंड द को फॅक्टर्स. ओके. को फॅक्टर्स हा पार्ट इनव्हर्स मॅट्रिक्सचा आहे, करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 विचारला होता मॅट्रिक्सवरती, तुम्हाला चॅप्टरच्या नावं पण माहिती आहेत, करेक्ट. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो मॅट्रिक्सवरती आहे, बरोबर. आणि टॉपिक कोणता आहे, इनव्हर्सवरतीच आहे. इनव्हर्सचाच को फॅक्टर हा इनव्हर्सचाच पार्ट आहे. मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे किंवा नाही हे सुद्धा काय आहे, आपला इनव्हर्स मॅट्रिक्सचाच पार्ट आहे. म्हणजे इनव्हर्सवरती विचारलेलं आहे. को फॅक्टर काढायचं कसे हे तुम्हाला माहिती आहे बघा, मायनर्स काढायचे, को फॅक्टर्स काढायचे, बरोबर. 2/2चा तो मॅट्रिक्स होता. सो पहिल्या चॅप्टरवरती एक क्वेश्चन आला, दुसऱ्या चॅप्टरवरती एक क्वेश्चन आला. ठीक आहे.
त्यानंतर बघा पुढचा जो क्वेश्चन नंबर 5 आहे, क्वेश्चन नंबर 5 काय विचारलं तर प्रिन्सिपल सोल्युशन, म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती क्वेश्चन आहे. ओके, सो क्वेश्चन नंबर जो 5 आहे, चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि टॉपिक कोणता आहे प्रिन्सिपल सोल्युशन. मी तुम्हाला थिरीच्या वेळेस पण सांगितलं होतं, एक क्वेश्चन तुम्हाला फिक्स असतो बघा, एक तर प्रिन्सिपल सोल्युशनवरती किंवा जनरल सोल्युशनवरती. इथं तो तुम्हाला 2 मार्कासाठी विचारला आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ के इफ 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy + 2y² = 0. ओके, क्वेश्चन वाचल्यावर समजतंय का तुम्हाला कोणत्या याच्यामधला आहे? तर यस, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. करेक्ट, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधला क्वेश्चन आहे. आणि टॉपिक कोणता आहे? आपण हा क्वेश्चन सॉल्व करतो कोणत्या मेथडने? ऑक्झिलरी इक्वेशनने. जर तुम्हाला आठवत असेल तर ऑक्झिलरी इक्वेशन, बरोबर. हे टॉपिकचे नाव मी यासाठी लिहितोय बघा की ते तुम्हाला कळावं की ह्या टॉपिकमध्ये ॲक्च्युअल क्वेश्चन्स किती आहे, त्यांना कसं सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, यासाठी आपण हे टॉपिक नेम्स वगैरे मी इथं लिहून राहिलो. आता तुम्ही जर क्वेश्चन नंबर 3 पासून जर आता बघितलं, 3 हा चॅप्टर नंबर 1 लॉजिकवरती क्वेश्चन होता, क्वेश्चन नंबर 4 मॅट्रिक्सवरती, क्वेश्चन नंबर 5 ट्रिग्नोमेट्रीवरती, क्वेश्चन नंबर 6 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. सिक्वेन्सली चालू आहे, सिक्वेन्सली, बरोबर, एक एक चॅप्टर. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7 काय? फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू A 1 2 3 and direction ratio of whose normal is 3 2 5. डायरेक्शन रेशो प्लेनचे विचारलेत. सो तुम्हाला आता चॅप्टरचं नाव समजलं असेल बघा. क्वेश्चन नंबर जो 7 आहे कोणत्या चॅप्टरवरती येतो? लाईन अँड प्लेन. ओके, आणि टॉपिक ह्या चॅप्टरमध्ये 2-3 असं टॉपिक आहेत. इक्वेशन ऑफ प्लेनवरती विचारलं आहे. इक्वेशन ऑफ प्लेन जे 6-7 इक्वेशन आहे बघा प्लेनचे, त्यापैकी एक कार्टेशियन इक्वेशन तुम्हाला विचारलं आहे, बरोबर. ओके, नेक्स्ट पुढचा बघा आता क्वेश्चन, जो क्वेश्चन नंबर 8 आहे. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट हुज पोलार कोऑर्डिनेट्स आर. मला सांगा रे, कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स कोणत्या चॅप्टरमध्ये बघितलं रे आपण? ट्रिग्नोमेट्री, बरोबर. म्हणजेच क्वेश्चन नंबर 8 परत तुम्हाला कोणत्या चॅप्टरवरती आलाय? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती आलाय. म्हणजे सेक्शन बी मध्ये आता याचे 2 क्वेश्चन्स आले. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॉपिक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स किंवा पोलार कोऑर्डिनेट्स. ओके, याच्यावरती तो क्वेश्चन आहे. हे टॉपिकचे नाव मी यासाठी लिहितोय, तुम्ही अभ्यास करताना हे टॉपिक कव्हर केले का नाही किंवा झालं की नाही, का हे तुम्हाला कळायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9 बघा कशावरती आता. क्वेश्चन नंबर 9 आहे फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजेंट टू द कर्व y = 2x². आता हा पार्ट 2 सुरू झाला. क्वेश्चन नंबर 8 पर्यंत 3 to 8 पर्यंत पार्ट 1 मधले चॅप्टर कव्हर केले त्यांनी. आता पार्ट 2 आहे हा. पार्ट 2 मध्ये पण कोणतं चॅप्टर हे? डिफरन्शियल इक्वेशन. ओके, सॉरी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, नॉट डिफरन्शियल इक्वेशन. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती तो क्वेश्चन आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज. ओके, यावरती तो क्वेश्चन आलेला आहे. आणि टॉपिक इक्वेशन ऑफ टँजेंट, इक्वेशन ऑफ टँजेंट अँड नॉर्मल. एक जरी तुम्ही क्वेश्चन सॉल्व केला नाही ह्या टॉपिकवरती तर बाकी फक्त व्हॅल्यू चेंज होत असतात, हे तुम्हाला माहिती आहे बघा. ओके, नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघूया. पुढचा क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट. हां, 0 to π/4 आहे. लिमिट्स दिलेत. इंटिग्रेशनवरती क्वेश्चन आहे, पण कोणतं इंटिग्रेशन? डेफिनाइट. सो डेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, याच्यामध्ये टॉपिक तुम्हाला टॉपिक याच्यामध्ये नाही बघा. एक तर प्रॉपर्टीज असतील किंवा ती यूज करता येत नाही. सो मी फक्त चॅप्टरचं नाव लिहितो, कारण याच्यामध्ये तुम्हाला जे इंडेफिनाइटमध्ये विचारलं त्याच्यावरतीच क्वेश्चन्स आहे. सो डेफिनाइटमध्ये टॉपिक वाईज आपण जाणारच नाही. नेक्स्ट बघा, सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनवरती क्वेश्चन आहे हा, बरोबर, चॅप्टरवरती. सो क्वेश्चन नंबर 11 जो आहे तुमचा डिफरन्शियल इक्वेशन. आणि काय फाइंड आउट करायला विचारलं आहे? क्वेश्चन मी पूर्ण वाचतो त्याच्यामध्ये. हे बघा, डिफरन्शियल सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन y dy dx + x = 0. डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करण्यासाठी आपण आधी तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने पण सॉल्व करू शकतो, कारण तेच येईल बघा. तुम्हाला x त्या बाजूला घ्यावं लागेल आणि dx तिकडे जाईल.
बरोबर. आणि दोन्ही बाजूने तुम्ही काय करणार आहे, इंटिग्रेशन घेणार आहे. म्हणजेच इथं टॉपिक कोणता असणार आहे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, करेक्ट. नेक्स्ट, आता पुढचं, शो दॅट द फंक्शन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टॅन एक्स इज इंक्रीजिंग. कुठून 0 to π/2 मध्ये तो फंक्शन इन्क्रीज करतो. इंक्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन. ओके. परत कशावरती रिपीट झाला आहे क्वेश्चन हा, क्वेश्चन नंबर 9 आला होता बघा, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती. परत क्वेश्चन नंबर 12 हा पण कशावरती आला आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती आला आहे. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे इथं त्यांनी 2 क्वेश्चन्स विचारलेत, बरोबर. आणि टॉपिक काय होता मग इथं, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग फंक्शन. ठीक आहे. हा झाला क्वेश्चन नंबर 12. नेक्स्ट बघा, फ्रॉम द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ ऑल लाईन्स विच मेक इंटरसेप्ट. डिफरन्शियल इक्वेशनवरती बघा, आणि वर्ड प्रॉब्लेम आहे हा. हां, इथं तुम्हाला आहे ना, आता ह्या टाईपचं जर क्वेश्चन सॉल्व करायचा असेल बघा, क्वेश्चन नंबर 13 हा डिफरन्शियल इक्वेशनवरती आहे आणि इक्वेशन तुम्हाला तयार करायचं आहे. ओके. टॉपिक काय हा, टू फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन. टू फॉर्म डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन तयार करणे. त्याच्यामध्ये पण तो वर्ड टाईपचा प्रॉब्लेम आहे. ओके. हां, ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला डिफिकल्टी येऊ शकते फक्त ह्या पॉईंटवरती. त्यासाठी तुम्हाला काय माहीत पाहिजे, इक्वेशन माहीत पाहिजे. सो मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, आपल्या पुस्तकामधले सॉल्व आणि एक्झरसाईजमधले, म्हणजे तो थोडक्यात आपल्या नोटबुकमध्ये मी जेवढे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ना रे, टोटल जर तुम्ही काउंट जर केला ना, तर हे 10 ते 12 क्वेश्चन्स असतील, जिथं तुम्हाला इक्वेशन्स वगैरे लिहावं लागत आहेत. 10 ते 12, बरोबर. ते व्यवस्थित करून जाते इक्वेशन्स वगैरे. ओके. त्यातले काही क्वेश्चन 2 मार्काला विचारू शकतात आणि काही क्वेश्चन्स ते 3 मार्काला विचारू शकतात. ओके. तेवढं तुम्हाला तिथं करावं लागणार आहे. आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा, इफ एक्स बिलॉंग्स टू बी, एन ऑफ पी अँड ई ऑफ एक्स आणि व्हॅरियन्स ऑफ एक्स, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एन अँड पी. सगळ्यात सोपा क्वेश्चन मी तर म्हणून, आहे का नाही. हा जो क्वेश्चन आहे तो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरती आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आणि टॉपिक, येस, टॉपिक काय आहे तो, मीन आणि म्हणजे आपलं व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डिव्हिएशन. व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डिव्हिएशन, किंवा त्याला आपण स्टँडर्ड डिव्हिएशन लिहिण्यापेक्षा आपण त्याला मीन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स असं लिहू. ते प्रॉपर वर्ड असतील इथं, बरोबर. एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स, याच्यावरती तुम्हाला एक क्वेश्चन 100% राहणार आहे, बरोबर आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्सवरती एकतर तो मग प्रोबॅबिलिटी चॅप्टरमधून येईल किंवा बायनॉमियलमधून येईल. ओके. बायनॉमियलमध्ये हा क्वेश्चन खूप फेमस आहे. तुम्ही बघा पुढे किती वेळेस येईल तो क्वेश्चन, किंवा ह्या टॉपिकवरती क्वेश्चन. ओके. आता जर तुम्ही, चला 2022चं लगेच आपण आता कन्सिडर करूया. 2022चं जर बघितलं तर कोणत्या चॅप्टरवरती इथं क्वेश्चन नाही आला, तर व्हेक्टर चॅप्टरवरती. पार्ट 1मध्ये व्हेक्टर चॅप्टरवरती नाही आला. जे शेवटचं चॅप्टर आहे ना आपलं, चॅप्टर नंबर 7, एल पी पीवरती कधीच 2 मार्काचा क्वेश्चन तुम्हाला आत्तापर्यंत पडलेला नाही आहे. ओके. आपण पुढं बघणारच आहे. ओके. एकदा आपण काय करू, सगळे पेपरचं करून घेऊया आणि मग त्यानंतर आपण डिस्कस करूया. ठीक आहे. ह्याला मी थोडंसं रद्द करतो. आता 2023. ओके. क्वेश्चन नंबर इथं मी टाकलेले आहेत. आता फक्त आपण टॉपिकच्या नावाने हे करूया. हा झाला तुमचा 2022चा पेपर. आता 2023. ओके. सेक्शन बी इथं चालू होतो आहे आपला. बघा रे, क्वेश्चन नंबर 3, राईट द इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तुम्हाला काय विचारलं आहे, कॉन्व्हर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह असतं ना बघा, त्यातले 2 स्टेटमेंट विचारले. राईट द इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. अगेन चॅप्टर नेम मॅथमॅटिकल लॉजिक. ओके. म्हणजे पहिला क्वेश्चन तुमचा मॅथमॅटिकल लॉजिकला बिलॉंग करतो, किंवा मॅथमॅटिकल लॉजिकवरती सेक्शन बीमध्ये एक क्वेश्चन 100% 2 मार्काला तुम्हाला. आणि टॉपिक काय आहे, कॉन्व्हर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. जर तिन्ही विचारले असते ना तुम्हाला इथं, तर ते 3 मार्काला आला असा खाली. कॉन्व्हर्स, इनवर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. पुढचा तुमचा आता क्वेश्चन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4.
क्वेश्चन नंबर 4 आहे बघा, इफ ए इज इक्वल टू एक्स 0 0 0 y 0 0 0 z नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असा ए इनवर्स फाइंड आउट करायचा एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशनने. बरोबर, क्वेश्चन नंबर 4 म्हणजे परत तो क्वेश्चन नंबर 4 मॅट्रिक्सवरती आला आहे. हां, मॅट्रिक्सवरती क्वेश्चन आहे. टॉपिक परत काय रे, इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. पण इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी त्यांनी आता एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन मेथड तुम्हाला दिली आहे. 2 मार्काला तुम्ही म्हणता सर एवढा अवघड क्वेश्चन. अवघड नाही बघा, तुम्हाला इथं एक्स दिला, इथं वाय दिला, इथं झेड दिला आहे. ते 1 करावं लागतात. बरोबर, 1 करण्यासाठी काय करायचं आहे, पहिलं ऑपरेशन होईल R1ला एक्सने डिवाईड करा, दुसरं ऑप्शन होईल R2ला वायने डिवाईड करा, तिसरं ऑपरेशन होईल R3ला झेडने डिवाईड करा. म्हणजे याचा इन्व्हर्स मॅट्रिक काय येतो, 1/x 0 0 0 1/y 0 0 0 1/z. बस 3 स्टेपमध्ये आन्सर येतं हे. मग आता इथं याचा इन्व्हर्स काय येईल, मग 2चा इन्व्हर्स आला 1/2, 1चा इन्व्हर्स 1, -1चा इन्व्हर्स -1. दिस इज द आन्सर. करेक्ट. सो सोपा क्वेश्चन असतो बघा तो. सो इन्व्हर्सवरती तुम्हाला क्वेश्चन आहे, मग ते को फॅक्टर विचारतील, ॲडजॉईंट विचारतील, इन्व्हर्टिबल विचारतील, काही पण. ओके, सो तो मॅट्रिक्सवरती क्वेश्चन होता. ओके, आता थोडंसं स्पीडअपमध्ये होत जाईल बघा आपलं. आता परत तुम्हाला काय विचारलं बघा, क्वेश्चन नंबर 5 कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, त्याचे पोलार कोऑर्डिनेट दिलेली आहेत. ओके, सो ऑलरेडी त्या टाईपचा क्वेश्चन म्हणजे तुम्ही आता बघितलं ना, तो क्वेश्चन 2022च्या पेपरमध्ये पण होता. बरोबर, तुमच्यासमोर आपण यासाठी करतोय बघा हे. तुम्ही पण याच्याकडे लक्ष द्या, तुम्ही पण बघत चला. चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, रिपीट झाला बघा हा टॉपिक हवा इथं येतो. टॉपिक कार्टेशियन कोऑर्डिनेट्स अँड पोलार कोऑर्डिनेट्स करूनच जायचं आहे म्हणायचं, याचा अर्थ आहे की नाही. कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स. ठीक आहे, याच्यावरती तो क्वेश्चन आलेला आहे तुमचा. टॉपिक ओळखणे खूप महत्त्वाचं असतं बरं का रे पेपरमध्ये. ॲनालिसिस करतोय म्हणजे तुम्हाला वाटेल काय चाललंय ना. टॉपिक ओळखणे इथं काय बघा, इफ x² + 2hx² / by² = 0 रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स देन द फाइंड द रेशो ऑफ देअर स्लोप्स. कशावरती क्वेश्चन आहे हा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि तुम्हाला स्लोपचा रेशो विचारला आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. मग स्लोपचा रेशो तुम्ही M1 रेशोच विचारला ना. एक मिनिट, काय विचारला परत बघूया. अँड फाइंड हे पेअर ऑफ लाईन्स अँड h² = AB. मला वाटतं काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक दिसते बघा. ह्या h² - AB इज नॉट इक्वल टू 0 पाहिजे इथं. आणि देन फाइंड द रेशो म्हणजे अगोदर हे प्रूव्ह करायचं आहे बघा. रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स म्हणजे थेरम आहे. आताचा पाहायला गेलं 2 मार्कासाठी खूप मोठा क्वेश्चन त्यांनी विचारला इथं. ठीक आहे, अँड फाइंड द रेशो ऑफ देअर स्लोपचा रेशो विचारला आहे. ओके, फाइंड द रेशो ऑफ देअर स्लोप्स म्हणजे M1/M2. M1ची आणि M2ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. आपण त्या थेरममध्ये फाइंड आउट केली होती नाही का, -h - इन द स्क्वेअर रूट h² - AB/B. ओके, रेशो बघा मग त्यांचा काय येईल असं. ओके, मी इथं टॉपिकला लिहितो बघा, थेरम येते होमोजेनियस इक्वेशन थेरम. ओके, हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 6. बघा परत त्याच सिक्वेन्सने चॅप्टर पण विचारले बघा. पहिला क्वेश्चन मॅथमॅटिकल लॉजिक्स, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. आता बघूया क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7 आहे, इफ A बार B बार C बार आर द पोझिशन वेक्टर्स. ओके, वेक्टरवरती क्वेश्चन आहे. मागच्या पेपरमध्ये सेक्शन B मध्ये वेक्टरवरती क्वेश्चन मिसिंग होता, म्हणजे वेक्टरवरती नव्हता विचारला. त्याच्याऐवजी त्यांनी ट्रिग्नोमेट्रीवरती 2 क्वेश्चन विचारले होते. बरोबर, मग इथं आला बघा क्वेश्चन नंबर 7. मी क्वेश्चन नंबर टाकत नाही, क्वेश्चन नंबर ऑलरेडी आपण ह्या बाजूला टाकलेले आहेत. सो व्हेक्टरवरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि टॉपिक काय आहे त्याचा, सेक्शन फॉर्म्युला. व्हेक्टर चॅप्टरला 3च पार्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं बघा, आपण डिवाईड केलेलं आहे. सेक्शन फॉर्म्युला पहिला पार्ट, दुसरा पार्ट काय असतो, पहिला पार्ट सगळा बेसिक, दुसरा पार्ट सेक्शन फॉर्म्युला आणि तिसरा पार्ट आहे प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स. प्रोडक्ट ऑफ वेक्टर्समध्ये आपण 4 प्रोडक्ट बघितले. स्केलर प्रोडक्ट म्हणजे डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट म्हणजे वेक्टर प्रोडक्ट, तिसरं बघितलं आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट आणि चौथं बघितलं आपण वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. बस हे 4 प्रोडक्ट. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला सेकंड, बेसिक म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ते नाही का हेक्झागोन वगैरे यांच्या डायग्रामने आपण फाइंड आउट केलेलं आहे, म्हणजे वेक्टर ॲडिशन वगैरे किंवा कोलिनियर आहे किंवा नाही बघा, पॉईंट्स, को प्लॅनर वगैरे. त्यावेळेस मी पण आपल्या CETच्या वेळेस पण मी सांगितलेलं आहे बघा, काय कसं ते आपण चेक करतो. ठीक आहे, हां. सो हा झाला
क्वेश्चन नंबर 7 म्हणजे पहिले 5 चॅप्टरवरती सिक्वेन्स लिहाला. आता पुढचा क्वेश्चन असेल बघा तुमचा लाईन आणि प्लेनवरती. ओके सॉल्व द फॉलोइंग इन इक्वेशन. आता बघा मी तुम्हाला आता पाठीमागं बोललो होतं की LPP वरती 2 मार्कासाठी क्वेश्चनच नाही आलेला, बट इथं आलाय बघा. ओके म्हणजे माझ्या बघण्यात पण मिस्टेक झाली. इथं LPP वरती 2 मार्काचा क्वेश्चन आलेला आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन. तुम्हाला काय करायचं फक्त इथं ग्राफ ड्रॉ करायचा आहे. ओके सो LPP चा क्वेश्चन आलेला आहे. चॅप्टर LPP प्रोग्रामिंग. ओके टॉपिक तर एकच आहे, ग्राफ ड्रॉ करणे फक्त, कारण आपल्याकडं ग्राफिकलच सोल्युशन आहे सगळं. बरोबर. हा झाला क्वेश्चन नंबर 8. म्हणजे आता ह्या पेपरमध्ये म्हणजे 2023च्या पेपरमध्ये लाईन आणि प्लेन हे चॅप्टर मिसिंग आहे. 2022च्या पेपरमध्ये कोण मिसिंग होतं? व्हेक्टर. ठीक आहे. इथं काय बघा आता, शो दॅट द फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. क्वेश्चन नंबर 9 इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचा क्वेश्चन हा 2022मध्ये पण होता. म्हणजे क्वेश्चन नंबर 9 परत कशावरती आला? ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती आला. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह्ज आणि टॉपिक इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. ओके यावरती तुम्हाला तो क्वेश्चन आहे, इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 9 झाला. क्वेश्चन नंबर 10 इव्हॅल्युएट. म्हणजे तुम्हाला सेक्शन बी मध्ये एक क्वेश्चन डेफिनाइट इंटिग्रेशनवरती असतोय बघा 2 मार्काला. ओके आणि पुन्हा तो क्वेश्चन नंबर 10 मध्येच विचारला गेला, डेफिनाइट इंटिग्रेशन. मागच्या पेपरमध्ये पण क्वेश्चन नंबर 10 डेफिनाइट इंटिग्रेशनवरती होता. इथं पण क्वेश्चन नंबर 10 हा डेफिनाइट इंटिग्रेशनवरतीच आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11 काय बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 11 आहे फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय द कर्व. ओके फाइंड द एरिया. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन चॅप्टरचं नाव. इथं डिफरन्शियल इक्वेशनवरती मी विचारला होता. इथं ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ज्यावेळेस चारही पेपरचं होईल बघा त्यावेळेस आपल्याला एक अंदाज लागेल की काय कोणते टॉपिक कवर होत आहेत किंवा कोणते चॅप्टर फ्रिक्वेंटली प्रत्येक वर्षी आलेले आहेत. ओके मी तुम्हाला सांगितलं बघा 1-2 चॅप्टर्स किंवा 1-2 क्वेश्चन्स आपल्याला एक्सेप्शनल असतात. म्हणजे जे आपण बघणार आहेत त्यापैकी थोडंसं वेगळं असतंच काहीतरी, आहे की नाही. टॉपिक याच्यामध्ये एकच आहे आपला, टू फाइंड आउट द एरिया. एरिया फाइंड आउट करणे. ओके हां. क्वेश्चन नंबर 12, 13 आणि 14 3 क्वेश्चन बाकी आहेत अजून. क्वेश्चन नंबर 12 बघा काय आलं. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन ते पण कोणत्या टॉपिकमध्ये आलं? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. तुम्हाला क्वेश्चन आठवला का रे? हा cos x इंटू cos y dy मायनस sin x इंटू sin y dy व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आहे. ओके क्वेश्चन नंबर 12 परत कशावरती आला? म्हणजे डिफरन्शियल इक्वेशनवरती एक क्वेश्चन असतो बघा इथं. बरोबर. डिफरन्शियल इक्वेशन एक क्वेश्चन आहेच. आणि टॉपिकचं नाव काय? अगेन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म याच्यावरती तो क्वेश्चन आहे. ठीक आहे. तुम्ही फक्त हे करत चला बघा, माझ्यासोबत ॲनालिसिस करा. हे नोट्स वगैरे मी ग्रुपवर टाकून देणारच आहे. तुम्ही फक्त अंदाज लावा की आपलं किती झालं. हे बघा रे परत विचारले मीन विचारलं आहे बघा. फाइंड द मीन ऑफ नंबर रँडमली सिलेक्टेड फ्रॉम 1 to 15. पण हा क्वेश्चन आता प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनचा आहे. आणि मागच्या वर्षी जो आला होता तो बायनॉमियल बघा हे मागच्या वर्षी जो आला होता मागच्या वर्षी म्हणजे 2022च्या पेपरमध्ये तो बायनॉमियलवरती होता. बरोबर. इथं तुम्हाला कशावरती विचारला होता? प्रोबॅबिलिटीवरती विचारला आहे. म्हणजेच क्वेश्चन नंबर 13 तुमचा कशावरती आहे? प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती आहे. आणि टॉपिक तोच प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन याच्यावरती तो क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. आणि टॉपिक सेम आहे बघा. टॉपिक काय आहे? एक्सपेक्टेड व्हॅल्यू. एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच मीन वर्कर आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स याच्यावरती विचारला गेला होता. ठीक आहे. एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स. लास्ट नाव क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 आहे फाइंड द एरिया ऑफ द रिजन बाउंडेड बाय. अरे इथं बघा इथं पण फाइंड द एरिया ऑफ विचारलं होतं. इथं पण फाइंड द एरिया. म्हणजे इथं काय केलं त्यांनी? ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती. ओके ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती 2 क्वेश्चन विचारून टाकले बघा. जसं मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये म्हणजे मागच्या वर्षी म्हणतोय म्हणजे 2022 बरं का. त्याच्यामध्ये
तुम्हाला ट्रिग्नोमेट्रीवरती 2 क्वेश्चन विचारले होते, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन, ठीक आहे. आणि टॉपिकचं नाव काय, एरिया, एक तो टॉपिक आहे याच्यामध्ये. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं असेल बघा 2022 आणि 2023चं ॲनालिसिस, तर तुम्हाला एक समजत असेल की पार्ट 2चं जे पहिलं चॅप्टर आहे ना रे, डिफरन्सिएशनवरती दोन्ही वर्षी एकही क्वेश्चन नाही. आहे का क्वेश्चन? नाही आला. 2 मार्कासाठी क्वेश्चन नाही आला बघा. ओके, कारण तो चॅप्टर 9 मार्काला आहे, तर 3-2 त्याचा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह वगैरे MCQ मध्ये येऊ वगैरे शकतो तो चॅप्टर. ओके, आणि तुम्हाला आता 2 वर्षाच्या पेपरपासून एक तर समजलं आहे की लॉजिक, मॅट्रिक्स, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ओके, याच्यावरती कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. ओके, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन चौथ्यामध्ये आले. त्यानंतर पार्ट 2मध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेफिनाइट इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन यावरती कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत. तुम्हाला 8 सोडायचे आहेत बघा क्वेश्चन. सो तुम्ही प्लॅनिंग करू शकता की आपल्याला कोणत्या चॅप्टरवरती जास्त भर द्यावा लागेल, कोणते चॅप्टर्स, कोणते टॉपिक. आता 2024, आता आपण क्लोज येतो आहे आपल्या वर्षींच्या, ठीक आहे. हा 2024चा पेपर आहे, 2024 सेक्शन बी. परत काय आलं बघा, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल, मॅथमॅटिकल लॉजिक ट्रूथ टेबलवर, जो 2022ला होता. ओके, चॅप्टरचं नाव आहे मॅथमॅटिकल लॉजिक, टॉपिक ट्रूथ टेबल. परत ट्रूथ टेबलवरती क्वेश्चन विचारला गेला आहे, ठीक आहे. इथं मी ड्रॉ करून ठेवतो, पण अजून एक वर्ष बघायचं आपल्याला पुढचं. नेक्स्ट, चेक वेदर द मॅट्रिक्स इज इन्व्हर्टिबल ऑर नॉट. इन्व्हर्टिबलचा मिनिंग नॉन सिंग्युलर आहे किंवा नाही चेक करणे. आणि मॅट्रिक्स बघितल्या तुम्हाला आन्सर माहिती बघायचं. किती येतं याचा डिटर्मिनंट? कॉस थिटा साइन थिटा मायनस साइन थिटा कॉस थिटा 1 येतो. गुड गुड, यस. सो मॅट्रिक्सवरती क्वेश्चन आहे. टॉपिक कोणता? परत आपण इनवर्स मॅट्रिक्स फाइंड आउट करताना आपली पहिली स्टेप काय असते आहे, आपण मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड आउट करतो, बरोबर आहे. आणि डिटर्मिनंट हा नॉट इक्वल टू 0 पाहिजे. नॉट इक्वल टू 0 म्हणजेच काय, गिव्हन मॅट्रिक्स इज नॉन सिंग्युलर किंवा त्याचं दुसरं नाव काय असतं, इन्व्हर्टिबल. सो इन्व्हर्सचाच पॉईंट येतो. ओके, म्हणजे तुम्हाला मॅट्रिक्स म्हणजे इथं तुमचे 2 मार्क तर फिक्स आहे. लॉजिक वर्षे 2, मॅट्रिक्स वर्षे 2, 4 मार्क झाले. असे कलेक्शन करावं लागतं बघा मार्क्सचं आपल्याला. इफ ट्रायंगल ABC, ए दिलाय, बी दिलाय, सी दिलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन A/2, साइन A/2, हाफ अँगल फॉर्म्युले, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, सो सिक्वेन्सली परत 3 चॅप्टर कव्हर केले बघा त्यांनी. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ओके, टॉपिक हाफ अँगल फॉर्म्युले, हाफ अँगल फॉर्म्युले. पण हाफ अँगल फॉर्म्युले हा कोणाचा पार्ट आहे? सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे, प्रोजेक्शन रूल आहे, एरिया ऑफ ट्रायंगल आहे आणि हाफ अँगल फॉर्म्युले आहेत. ओके, सो त्याच्यावरती पण क्वेश्चन्स येऊ शकतो बघा. आता तुम्ही समजा जर व्यवस्थित बघितलं ना रे सेक्शन बी, परत कार्टेशियन कोऑर्डिनेट्स आणि पोलार कोऑर्डिनेट्स हा पण कोणाचा पार्ट आहे? सोल्युशन ऑफ ट्रायंगलचाच पार्ट आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय उरायलं इथं, हे सेक्शन बीमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती जो क्वेश्चन येऊ राहिला आहे तो कशावरती येतोय? सोल्युशन ऑफ ट्रायंगलवरती येतोय. ठीक आहे, सोल्युशन ऑफ ट्रायंगलमध्ये 4-5 पॉईंट आहेत आतमध्ये, सो तेवढे तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. नेक्स्ट काय आलं बघा, फाइंड के इफ सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचा क्वेश्चन आहे. करेक्ट. परत सिक्वेन्सली आलाय बघा, आहे की नाही, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, 2 मार्काचा क्वेश्चन फिक्स आहे बघा याच्यावरती. टॉपिक होमोजेनियस इक्वेशन, त्याच्यामध्ये ते स्लोपचे रिमार्क आहे ना. ओके, मग असं लिखाने मी त्याला काय लिहितो, होमोजेनियस इक्वेशन, होमोजेनियस इक्वेशन्स आणि ब्रॅकेटमध्ये लिहितो रिमार्क, कारण तिथं M1 + M2 असतं -2h/b आणि M1 × M2 काय असतो a/b. त्याच वेने आपण तो सॉल्व करणार आहे, बरोबर. सगळ्यात अगोदर आपण होमोजेनियस इक्वेशन त्याला कम्पेअर करतो, x² + 2hxy + by², बरोबर. सो त्यावरती तो क्वेश्चन आहे. म्हणजे 4 चॅप्टर कव्हर झाले बघा. नेक्स्ट बघा कोणता आहे, इफ A बार C बार पोझिशन वेक्टर, अगेन वेक्टर, आणि कोणता जे तुम्हाला 2023ला विचारलं सेम तेच वेक्टरवरती क्वेश्चन चॅप्टरवरती आहे. आणि टॉपिक कोणता आहे तो, सेक्शन फॉर्म्युला. अगेन वेक्टर चॅप्टरला 3च पार्टमध्ये डिवाइड करतो बघा आपण, बेसिक, सेक्शन फॉर्म्युला आणि
प्रोडक्ट ऑफ वेक्टर्स, मग डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, स्केलर ट्रिपल आणि वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट. ठीक आहे. वेक्टर चॅप्टर खूप सिम्पल आहे बरं खरं, त्याचा पाऊ करायचा नाही. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट, लाईन आणि प्लेन. सो बघा 2024च्या क्वेश्चन पेपरमध्ये सिक्वेन्सने चालू आहे चॅप्टर 1 by 1. आपलं 6वं चॅप्टर आहे बघा, पेअर ऑफ प्लेन, लाईन अँड प्लेन पार्ट 1चं, आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन आहे लाईन अँड प्लेन. ओके. टॉपिक इक्वेशन ऑफ लाईन विचारलं आहे तुम्हाला. इक्वेशन ऑफ लाईन 4 इक्वेशन आहे बघा लाईनचे, 2 वेक्टर फॉर्ममध्ये आणि 2 कार्टेशियन फॉर्ममध्ये. त्यापैकी एक विचारलेलं आहे. ओके. तर बघा तुम्हाला जमतंय का. वेक्टर इक्वेशन विचारलं आहे, लाईन पॅरलल आहे बघा, पास होती आहे एका पॉईंटमधून पॅरलल टू सेकंड वेक्टर, म्हणजे पहिलंच इक्वेशन आहे कोणाच्या पाठ, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा बी बार, ते वापरायचं इथं. फाइंड dy बाय dx. ओके. पहिल्या दोन्ही वर्षी 2022 आणि 23ला डेरिव्हेटिव्हवरती एकही क्वेश्चन नव्हता सेक्शन बी मध्ये, बट आता इथं डिफरन्सिएशन ह्या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारला गेलेला आहे. टॉपिक काय म्हणजे कोणत्या पार्टवरती विचारला आहे, लॉग एक्स रेस टू एक्स. लॉग एक्स रेस टू एक्स कोणतं रे, काय वापरतो आपण हे सॉल्व करण्यासाठी हा डेरिव्हेटिव्ह, एनीवन. लॉग वापरतो, लॉग, लॉगरिथमिक फंक्शन, लॉगरिथमिक फंक्शनवरती आलाय क्वेश्चन. ठीक आहे. म्हणजे डिफरन्सिएशनवर आलाय बघा इथं 2024ला. आता कशावरती स्किप होतो बघूया आपण. नेक्स्ट इव्हॅल्युएट लॉग ऑफ एक्स इंटू डी एक्स. इंटिग्रेशन आलंय कोणतं, इनडेफिनाईट. अरे आणखीन एक आपण मिस केलं आहे 2022 आणि 2023मध्ये इनडेफिनाईट इंटिग्रेशनवरती पण क्वेश्चन नव्हता, बरोबर. आता याच्यामध्ये डिफरन्सिएशनवरती पण क्वेश्चन आला आहे 2024ला, आणि इनडेफिनाईट इंटिग्रेशनवरती पण क्वेश्चन आला आहे, इनडेफिनाईट इंटिग्रेशन. ओके. आता बघा इंटिग्रेशन कोणत्या मेथडने सॉल्व्ह होईल ते, लॉग एक्स इंटू डी एक्स. येस, लॉग एक्स इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. टॉपिक काय आहे तो, एनीवन. इंटिग्रेशन बाय पार्ट्स. गुड, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, कारण सेकंड फंक्शन त्याला 1 कन्सिडर करायचं आहे. येस येस येस, याच्यामुळे आपल्याला कळतं बघा आपला अभ्यास आहे की नाही, कॉन्फिडन्स येतो या गोष्टी नाही. नेक्स्ट इव्हॅल्युएट. परत काय बघा 0 to π/2, म्हणजे आता तिन्ही पेपर्समध्ये डेफिनाईट इंटिग्रेशनवरती क्वेश्चन आलेलाच आहे, डेफिनाईट इंटिग्रेशन. ओके. त्याच्यावरती क्वेश्चन आहे. टॉपिक याचा लिहायचंच नाही बघा, कारण तो क्वेश्चन तुम्ही सिम्पल मेथडने पण सॉल्व्ह करू शकता आणि काही क्वेश्चन प्रॉपर्टीज वापरून सॉल्व्ह करू शकता. सो डेफिनाईट इंटिग्रेशनवरती 2 मार्काला क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ओके. क्वेश्चन नंबर 12 फाइंड द एरिया. एरिया विचारला आहे. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती विचारला आहे, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. आणि एक गोष्ट लक्षात घ्या बरं करे, ज्यावेळेस 2 मार्काला हे जे क्वेश्चन विचारले जातात ना ते खूप सोपे असतात बरं का, एरिया वगैरे. ठीक आहे. एखादा क्वेश्चन असेल थोडासा मोठा विचारला गेला 2 मार्काला, ते करू शकतात. ओके. काही आपण म्हणतो त्याला एक्सेप्शनल केसेस असतात. सो टॉपिक त्याचा एरिया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 आणि क्वेश्चन नंबर 14. जर आपण क्वेश्चन नंबर 13 जर बघितला, सॉल्व 1 + dy बाय dx कोसेक x + y. काय हे परत डिफरन्शियल इक्वेशन. ओके. आता x + y ची व्हॅल्यू तुम्हाला u पुट करायची. एकदा जर तुम्ही त्याला u पुट केलं तर हे परत कोणत्या फॉर्ममध्ये तयार होतं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये तयार होतं आहे. सो सेम डिफरन्शियल इक्वेशन, डिफरन्शियल इक्वेशन, आणि टॉपिक आहे तुमचा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता नोटबुक उचका आपली, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मचे बघा किती एक्झाम्पल्स आहेत. सॉल्ट पण बघायचे तुम्ही. आपलं जे बुक येणार आहे, कोणतं बुक, महाराष्ट्र शासनाचं बुक, त्यातले सॉल्व क्वेश्चन्ससुद्धा सॉल्व करून बघायचे, कारण ते सुद्धा आपण नोटबुकमध्ये घेतलेले आहेत. पण ते काय होते, मी तुम्हाला जे होमवर्कला देत होतो ना एक्झाम्पल, होमवर्कला ते सॉल्व प्रॉब्लेम होते पुस्तकातले सॉल्व. ओके. तुम्ही जर होमवर्क केलेला असेल तर तुमचे ते झालेले आहेत, तरी पण एकदा हाताखालून काढायचे बघा ते सॉल्व क्वेश्चन्स, एक प्रत्येक टॉपिकवर 1-2 क्वेश्चन्स तरी, कारण सगळे सॉल्व करणं पेपरच्या अगोदर इम्पॉसिबल असतं. इथं काय बघा आता, इफ 2 कॉईन्स आर टॉस सायमल्टेनियसली राईट द प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 14. म्हणजेच आता 3 पेपरचं आपण ॲनालिसिस केलं आहे बघा. इथून एक समजतं आहे की बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन किंवा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती एक तरी क्वेश्चन असतो. ओके. टॉपिक काय आहे,
तुम्हाला प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन म्हणजे PDF तयार करायचं आहे. प्रॉपर्टी डिस्ट्रीब्युशन फंक्शन नाही का, तो टेबल तयार करतो आपण एक्स आणि P ऑफ एक्स. ओके, त्याच्यावरती क्वेश्चन येतो. सो हा झाला तुमचा 2024चा क्वेश्चन पेपर. आता सगळ्यात लेटेस्ट मागच्या वर्षीचा. ओके, बघा रे, पहिला सेक्शन बी. बरं, युझिंग द ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. सो मॅथमॅटिकल लॉजिक 2025. चॅप्टरचं नाव आहे तुमचं मॅथमॅटिकल लॉजिक आणि टॉपिक अगेन ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबलने त्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, 22, 23, 24, 25. 23ला फक्त कॉन्व्हर्स इन्व्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारलं आहे, बट सलग 3 वर्ष तुम्हाला ट्रूथ टेबलवरती विचारलं गेलं आहे. सो तुम्ही फिक्स झाला ट्रूथ टेबलवर तुम्हाला एक क्वेश्चन राहणार म्हणजे राहणार. ओके, ह्या वर्षी पण. सेकंड, फाइंड द ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स 2x2. अगेन मॅट्रिक्सवरती क्वेश्चन आहे. तुम्हाला हे बघून थोडंफार कॉन्फिडन्स येतो आहे का नाही रे, की आपलं हे टॉपिक तर झालेलं आहे, मला हे सॉल्व करता येईल. टॉपिक परत कोणता? इन्व्हर्सच आहे, इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. इन्व्हर्सचाच पार्ट आहे ॲडजॉइंट फाइंड आउट करणे. ॲडजॉइंट आपल्याला जमतं बघा. अगोदर मी काय फाइंड आउट करणार? मायनर्स. मग मी फाइंड आउट करणार को फॅक्टर्स. त्यानंतर को फॅक्टर मॅट्रिक्स आणि को फॅक्टर मॅट्रिक्सचा ॲडजॉइंट घ्यायचा. वी गेट द ॲडजॉइंट मॅट्रिक्स. ओके, सो व्हेरी गुड. त्यानंतर तिसरं, फाइंड द जनरल सोल्युशन. परत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके, सो ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती क्वेश्चन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर, बरोबर. आणि टॉपिक, येस, टॉपिक इज अ जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ह्या चॅप्टरला पण तुम्ही 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकता. पहिला पार्ट प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन. दुसरा पार्ट सोल्युशन ऑफ ट्रायंगल. आणि तिसरा पार्ट इनवर्स ट्रिग्नोमेट्री. ओके, आणि तिन्हीवरती क्वेश्चन्स असतात. आता तुम्ही जर बघितलं असेल की 2023 आणि 24मध्ये पोलार कॉर्डिनेट एक विचारला आणि इकडं हाफ अँगल फॉर्म्युलेवरती क्वेश्चन होते. हे बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. क्वेश्चन नंबर 5 हा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरतीच आहे सलग. क्वेश्चन नंबर 3 हा लॉजिकवरतीच आहे. क्वेश्चन नंबर 4 हा मॅट्रिक्सवरतीच आहे. म्हणजे चेंजेस नाही झालं, दिसतंय ना. ओके, सो असं डिवायडेशन करा बघा, तुम्हाला खूप इझी जाईल. नेक्स्ट बघा, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन्स. पॉईंट ऑफ हे विचारले बघा, इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तो क्वेश्चन नंबर 6 हा त्याच्यावरतीच फिक्स येऊन राहिला आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. आणि टॉपिक काय आहे? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. तो नाही का रे, थोडासा अवघड फॉर्म्युला आहे बघा हा. आपण तो एक डिटर्मिनंटने लक्षात ठेवलेला आहे बघा, नाही का. ते आठवलं तुम्हाला? ABC आपण डायगोनली लिहितो, ABC, त्यानंतर G, नंतर F, नंतर H, आणि आपण शेवटच्या रोसाठी डिटर्मिनंट सॉल्व करून तो फॉर्म्युला तयार केलेला आहे. ओके, सो 2 मार्काला तुम्हाला हा क्वेश्चन विचारला. मे बी तो 3 मार्काला पण एकदा कुठेतरी विचारलेला आहे, आपल्याला येईलच तो. सो झाला बघा क्वेश्चन नंबर 6. पुढचा क्वेश्चन व्हेक्टरचा आहे का चेक करूया. येस, व्हेक्टरचाच आहे. क्वेश्चन नंबर 7, अ लाईन मेक्स अन अँगल. ओके, व्हेक्टरवरती आहे, पण टॉपिक कोणता? 45 डिग्री, 60 डिग्री. फाइंड द अँगल मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. येस, एनीवन? कोणाला आठवतंय का कोणता टॉपिक येतो? अरे, DRS, डायरेक्शन रेशो अँड डायरेक्शन कोसाइन्स. अँगल कसा फाइंड आउट करायचा? डायरेक्शन कोसाइन्स एक फॉर्म्युला आहे बघा. कॉस स्क्वेअर अल्फा प्लस कॉस स्क्वेअर बीटा प्लस कॉस स्क्वेअर गॅमा 1 असतो. म्हणजेच L² प्लस N² प्लस N² इज इक्वल टू 1. ओके, त्याने ते सॉल्व होऊन जातं. ओके, DRS आणि DCSवरती विचारला होता हा क्वेश्चन येतं. म्हणजे वेक्टरवरती तुम्हाला एक क्वेश्चन सापडतो आहे बघा. नेक्स्ट, परत वेक्टर. फाइंड द वेक्टर फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन आहे. प्लेनचा आला. परत लाईन अँड प्लेन. इथं इक्वेशन ऑफ प्लेन विचारलं आहे. म्हणजे जे आपण इक्वेशन बघितले ना लाईन आणि प्लेनचे, त्याच्यावरती बेसिक म्हणजे डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून आन्सर येणार. तुम्हाला डोकंच लावायचं नाही बाकी. त्याच्यावरती तुम्हाला 2 मार्काचा क्वेश्चन होतं बघा. टॉपिक इक्वेशन ऑफ प्लेन. इक्वेशन ऑफ प्लेनवरती विचारला गेला आहे. करेक्ट आहे. हां, नेक्स्ट, डिवाइड द नंबर 20 इंटू 2 पार्ट्स. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके, क्वेश्चन नंबर इथं आला तुमचा परत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. सेकंड पार्टमध्ये थोडंसं मिसमॅच होत आहे ना. कधी डिफरन्शिएशनवरती विचारतात, कधी ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती विचारतात. करेक्ट. आणि टॉपिक कोणता येतो? शेवटचा टॉपिक, मॅक्सिमा अँड मिनिमा. मॅक्सिमा आणि मिनिमावरती क्वेश्चन येतो.
मॅक्सिमा अँड मिनिमा. ओके, ते वर्ड प्रॉब्लेम नाही बघितले का आपण मॅक्सिमा मिनिमाच्या शेवटी, त्याच्यावरती तो क्वेश्चन होता. पुढचं इंटिग्रेशन इव्हॅल्युएट एक्स स्क्वेअर एक्स रेस टू 9 इंटू सेक स्क्वेअर एक्स रेस टू 10 इन डेफिनाइट इंटिग्रेशन. इन डेफिनाइट इंटिग्रेशन याच्यावरती तो क्वेश्चन आहे. आणि टॉपिक कोणता आहे तो? सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड याच्यामध्ये आपण काय करतो तुम्हाला माहिती बघा, लगेच सांगू देतो मी तुम्हाला. इथं जो एक्स रेस टू 10 आहे ना, हा त्याला टी पुट करायचा फक्त बस. अरे परत इंटिग्रेशनवरती क्वेश्चन आलाय बघा. पुढचा पण इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इथं दोन क्वेश्चन इनडेफिनाइट इंटिग्रेशनवरती आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि टॉपिक कोणता आहे तो? परत तोच सबस्टिट्यूशन मेथड आहे, बट स्पेशल इंटिग्रलचे फॉर्म्युले होते का आपण ते 6 बघितलेले बघा. 6 फॉर्म्युले बघितले तुम्हाला माहितीच करे ते. त्यातला कोणता फॉर्म्युला अप्लाय होईल रे इथं? 25 मायनस 9x स्क्वेअरला. एस एनीवन? 1/a² मायनस x स्क्वेअर. करेक्ट, 1/a² मायनस एक्स स्क्वेअर. तो फॉर्म्युला इथं अप्लाय होईल. गुड. ओके, त्याला आपण असं लिहू स्पेशल इंटिग्रल्स टॉपिक. स्पेशल इंटिग्रल्स तो पार्ट सबस्टिट्यूशनचाच आहे, पण त्याला स्पेशल इंटिग्रल्समध्ये आपण मेन्शन करतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. ओके, -π/4 टू +π/4 डेफिनाइट इंटिग्रेशन. चला, म्हणजे पार्ट 2 मध्ये एक तर तुम्हाला सापडलंय की डेफिनाइट इंटिग्रेशनवरती 2 मार्काला फिक्स क्वेश्चन असतो. डेफिनाइट इंटिग्रेशनवरती क्वेश्चन आहे तो. ओके, ते काय सिम्पल असतील. इथं बघा परत फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन अगेन. सो चॅप्टरचं नाव ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन. ते खूप सोपे असतात ना ते 2-2 मार्काचे क्वेश्चन. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन आणि टॉपिक सेम एरिया फाइंड आउट करणे. एरिया आपण तिथं लाईनचा फाइंड आउट करतोय ना, लाईनने त्या एखाद्या याच्यावर पास होत असेल तर. नंतर सर्कल आहे, इलिप्स आहे, 2-3 आहेत बघा ते. थेरीमधले क्वेश्चन सिम्पल आहेत. आणि पुढचं सपोज दॅट एक्स इज अ वेटिंग टाईम, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. सो शेवटचा क्वेश्चन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन किंवा बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरती आहे म्हणजे आहेच. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि टॉपिक एक मिनटं, इथलचा टॉपिक आपला आहे ना PDF नाही PMF आहे. हा प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. त्याला मी करतो 2024च्या त्याला PMF म्हणतात. PMF प्रोबॅबिलिटी मास फंक्शन. ओके, किंवा याला म्हणा डिस्क्रीट व्हेरिएबल. डिस्क्रीट व्हेरिएबलवरती हा क्वेश्चन होता, एकदम स्पेसिफिक जायचं म्हणलं तर. आणि हा आहे कंटिन्युअस व्हेरिएबल. ओके, याच्यामध्ये येतो मग तुमचा प्रोबॅबिलिटी डेन्सिटी फंक्शन PDF. ओके, तो PDFवरती क्वेश्चन आहे. PDFचे जे क्वेश्चन असतात ना रे, ते इंटिग्रेशनने सॉल्व्ह होतात. आपण नाही करे. याला जर सॉल्व्ह करायचं असेल ना, तुम्हाला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. कसं? वेटिंग टाईम बिटवीन 1 to 3 बघा. पहिलं 1 to 3 म्हणजे तुम्हाला लोअर लिमिट किती दिलं आहे? 0 to 5 हे त्याच्या प्रॉब्लेमचं लिमिट आहे. म्हणजे तुम्हाला हे सॉल्व्ह करण्यासाठी 1 to 3 इंटिग्रेशनचं लिमिट घ्यायचं आहे आणि 1/5 हे फंक्शन आहे. खूप सोपं असते. ओके, आपल्या नोटबुकमध्ये हा क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही जर क्वेश्चन जरी बघत गेले ना रे, तर सगळे आपले टेक्स्टबुकमधले म्हणजे आपल्या नोटबुकमधले क्वेश्चन्स आहेत. ओके, सो हा झाला बघा तुमचा सेक्शन बी कम्प्लीट ॲनालिसिस. सो याच्यावरून आता मी 1-2 पॉईंट तुम्हाला सांगते बघा. जर तुम्ही आपण सोबतच केलं हे सगळं, याच्यात तुम्हाला एक गोष्ट कळती आहे. मॅथमॅटिकल लॉजिकवरती फिक्स 2 मार्काचा क्वेश्चन आहे आणि टॉपिक जो रिपीटेडली येतो आहे तो ट्रूथ टेबलवरती आहे. सो आपण स्वतःला विचारा बघा, आपल्याला ट्रूथ टेबल येतो आहे का नाही येतो आहे. मॅट्रिक्स, इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स, को फॅक्टर फाइंड आउट करा, ॲडजॉईंट फाइंड आउट करा. ओके रे, युनिवर्समध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती एक क्वेश्चन आहे. ओके, फक्त 2022ला 2 आले होते. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन पडू शकतं 2 मार्काला. दुसरं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स, पोलार कोऑर्डिनेट्स आणि हाफ अँगल फॉर्म्युले. चौथं पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या पहिल्या पार्टवरती 2022-23-24ला क्वेश्चन आलेले. पहिला पार्ट म्हणजे कोण? ऑक्झिलरी इक्वेशन हा होमोजिनियस इक्वेशनचाच पार्ट आहे. इथं होमोजिनियस इक्वेशन थिअरम विचारली होती. 2024ला होमोजिनियस इक्वेशनचं रिमार्क पॉईंट ते स्लोपचं. फक्त 2025चा जो पेपर आहे हा पेपर एक मिनिट. हां,
हा जो 2025चा पेपर आहे यामध्ये तुम्हाला मग ते पॉईंट ऑफ इंटरसेक्शन विचारलं आहे. ओके. त्यानंतर फक्त पहिल्या वर्षी म्हणजे 2022ला व्हेक्टरवरती क्वेश्चन नव्हता. नंतर तुम्ही बघा सलग व्हेक्टरवरती क्वेश्चन आहे. ओके. आणि सेक्शन फॉर्म्युलावरती 2 वेळेस विचारला आहे. DRS DCS वरती विचारला आहे. ठीक आहे. त्यानंतर लाईन आणि प्लेनवरती दरवर्षी क्वेश्चन आहे. हे बघा 2022ला क्वेश्चन नंबर 7मध्ये लाईन अँड प्लेन होता. क्वेश्चन नंबर 8मध्ये लाईन अँड प्लेन नाही इथं नाही आहे. सॉरी 2023ला नाही आहे लाईन अँड प्लेनवरती. परत 2 वर्ष सलग विचारला आहे. ओके. इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन ऑफ प्लेन, बस तेवढंच विचारलं जातो. तो चॅप्टर खूप सोपा आहे बघा तसा. क्वेश्चन आपला चॅप्टर नंबर 6 लाईन अँड प्लेन. इक्वेशन लक्षात ठेवा, तुम्हाला सगळं जमून जाईल. ओके. हां, आता पार्ट 2 म्हणजे किती चॅप्टर झाले रे? 6 चॅप्टर झाले. आपल्याला 8 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. 8 त्यापैकी 6 क्वेश्चन तुम्हाला पार्ट 1 मधून पडणार आहेत. बघा किती 6 क्वेश्चन तुम्हाला पार्ट 1 मधून पडणार. ते 6चे 6 जर सॉल्व झाले ना तुम्हाला तर पार्ट 2 मध्ये ज्यांना कोणाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये प्रॉब्लेम्स येत आहेत. ओके. सो ते इथं काय करू शकतात की ते ओव्हरकम करू शकतात की तुम्हाला हे बाकीचे चॅप्टर यायला पाहिजे मग तुम्हाला व्यवस्थित. ओके. सो काय काय करायचं त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. आता समजा पार्ट 2 जर बघितलं तर पार्ट 2मध्ये ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती 1 वर्ष सोडलं तर दरवर्षी क्वेश्चन्स आहे 2 मार्काचा. आणि काय आहे सोपे सोपे असं बघा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग फंक्शन. ओके. या टाईपचे क्वेश्चन्स आहेत. छोटे छोटे क्वेश्चन्स येतात बघा. त्यानंतर डेफिनाईट इंटिग्रेशनवरती दरवर्षी क्वेश्चन आहे. ओके. पडतोच आहे. आता डिफरन्शियल इक्वेशनवरती मी बघितलं बघा की 3 वर्ष क्वेश्चन आला आहे बघा डिफरन्शियल इक्वेशनवरती 2022, 23 आणि 24वरती आहे. आणि एकच टॉपिक आहे कोणता? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. जर आलं तर त्याच्यावरतीच पडू शकतो परत, कारण तोच एक पॉईंट असा आहे की तो तुम्हाला 2 मार्काला विचारू शकतो कारण ते क्वेश्चन छोटे असतात. बरोबर. डिफरन्सिएशनवरती एकाच वर्षी आला आहे. इंटिग्रेशनवरती 2 वर्षे आला आहे. ओके. पण ते जे क्वेश्चन येतात ना मग 2-2 मार्काला ते खूप इझी असतात. ओके. सो डिफरन्शियल इक्वेशनवरती आणि डेफिनाईट इंटिग्रेशनवरती फिक्स क्वेश्चन राहील असं मला वाटतंय बघा ह्या पण वर्षी तुम्हाला. आणि सगळ्यात शेवटी जर आपण बघितलं तर प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन या 2पैकी कोणत्या तरी एका चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन असेल. पण फ्रिक्वेन्सी जास्त प्रॉबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनची आहे. ठीक आहे. सो असा आहे आपला सेक्शन बी. सो टॉपिक मी तुम्हाला सांगितलेत बघा. तुम्ही याच्यापैकी किती कवर झाले असतील, काय केलं असेल हे ठीक आहे तुमचा अभ्यास आहे. आता पुढचा सेक्शन जो इम्पॉर्टंट आहे बघा सेक्शन सी. कारण सेक्शन बी सेक्शन सी तुम्हाला 40 मार्क देणार आहे 2 जणांवर. आणि इथंच आपल्याला स्कोर करावा लागत असतो जास्त. ठीक आहे. आता आपण बघणार आहे सेक्शन सी. सेक्शन सीला आता कसा सिक्वेन्स राहील किंवा काय कशा टाईपचे ते क्वेश्चन्स विचारू शकतो. ठीक आहे. सो अगोदर बघून घ्या आपण परत 2022पासून जाऊया. हा तुमचा 2022चा पेपर आहे सेक्शन सी. याच्यामध्ये पण तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व करावं लागतात. सेक्शन सीवरती किती 8 क्वेश्चन असतात. ठीक आहे. आणि ह्या 8 क्वेश्चनसाठी क्वेश्चन चालू होतो 15पासून आणि क्वेश्चन नंबर एंड होतो 26ला. म्हणजे याच्यामध्ये परत 12 क्वेश्चन असतील. 12पैकी तुम्हाला किती सॉल्व करायचे? 12पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन याच्यामध्ये सॉल्व करायचे. ठीक आहे. 8 क्वेश्चन्स. मग आता बघूया फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त असते बघा सेक्शन सीमध्ये. 15 ते 26. 15 ते 26 असतं हे. सो सेक्शन सी इथं मी पहिलं वर्ष लिहितो आपलं 2022. क्वेश्चन नंबर 15 बघा. क्वेश्चन रीड करा. काय क्वेश्चन नंबर 15 याच्यामध्ये? इफ 2 tan इनवर्स cos x इज इक्वल टू tan इनवर्स 2 cosec 2x फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. कशावरती क्वेश्चन आहे? टॅन इनवर्स वगैरे आला. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती क्वेश्चन आहे. आणि टॉपिक आला आता इनवर्स ट्रिग्नोमेट्री. चॅप्टरचं नाव आहे तुमचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ओके. आणि टॉपिक आहे इनवर्स ट्रिग्नोमेट्री. इनवर्स ट्रिग्नोमेट्रीवरती क्वेश्चन आहे हा. आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो बघा आपल्या नोटबुकमध्येच तुम्हाला क्वेश्चन बरेचसे सापडतील. ठीक आहे. टेक्स्टबुकमध्ये सॉल्व क्वेश्चन्स पण बघत चला. Next, question number 16. If angle between the lines represented by x square plus 2hxy plus by square is equal to 0 is equal to the angle between the lines represented by, then show that. हा क्वेश्चन आपल्या नोटबुकमध्ये आहे. तुम्ही जाऊन चेक करू शकता. ओके. अँगल म्हणजे हा परत आता
सेक्शन बी ज्यावेळेस आपण बघितलं ना त्यावेळेस पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या पहिल्या पार्टवरती क्वेश्चन होते आणि आता अँगलवरती आहे, अँगल बिटवीन द पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. टॉपिक कोणता आहे? अँगल बिटवीन द पेअर. सो क्वेश्चन नंबर 16 जो आहे तुमचा, ओके, चॅप्टर कोणतं येते? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आणि टॉपिक अँगल बिटवीन द लाईन्स, अँगल बिटवीन द लाईन्स. ओके, नेक्स्ट बघा आता 17, फाइंड द डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. डिस्टन्स फाइंड आउट करायचं बघा पॅरलल लाईन्समधलं. लाईन आणि प्लेनमध्ये ना, हा लाईन आणि प्लेनमधला क्वेश्चन आहे, ठीक आहे. लाईन आणि प्लेनमध्ये इक्वेशन ऑफ लाईन पण आहे, इक्वेशन ऑफ प्लेन पण आहे. आणि सेकंड काय आहे, आणखीन एक पॉईंट काय या चॅप्टरमध्ये, या चॅप्टरमध्ये आणखीन एक पॉईंट आहे, डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. बरोबर, डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड पॉईंट, डिस्टन्स बिटवीन द प्लेन्स, अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन आणि अँगल बिटवीन द प्लेन्स. त्यापैकी 2022 पासून मी तुम्हाला सांगतो बघा, डिस्टन्स बिटवीन द लाईन्स म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन्स आहेत. ओके, आणि तुम्हाला दिसेल बघा आता सगळ्या पेपरमध्ये. सो हा क्वेश्चन तुम्हाला करून जाणेच आहे, म्हणजे त्याच्यावरती 3 असतील बघा, डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड पॉईंट, डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स आणि डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. हे 3 टॉपिक्स आहे बघा लाईनमध्ये. ओके, सो चॅप्टर कोणतं आहे? लाईन अँड प्लेन. आणि टॉपिकला मी असं लिहितो डिस्टन्स ऑफ लाईन्स किंवा डिस्टन्स येतो फक्त डिस्टन्सवर. जसं आपण लिहितो ना इक्वेशन ऑफ लाईन्स, इक्वेशनमध्ये 4 इक्वेशन होते, मग ते तुम्हाला 4 इक्वेशन करून जाणं आहे बघा. तसं इथं डिस्टन्स 3 आहेत बघा आपल्याकडं, म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये 3 डिस्टन्सचे फॉर्म्युले आहेत लाईनमध्ये, लाईन अँड प्लेनमध्ये. तुम्हाला आठवत असेल तर डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड पॉईंट, दुसरं डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स आणि तिसरं डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. आणि त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलं आहे बघा ते डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. ओके, कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेलं इक्वेशन त्याला वेक्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट करा किंवा असं ठेवून केलं तरी चालेल. नेक्स्ट, इफ A 5 1 P B Q P C 1 2 3 आर द व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल आणि जी दिला बघा सेंट्रॉइड ऑफ द ट्रायंगल. कशावरती क्वेश्चन आहे हा? वेक्टर. चॅप्टर कोणतं येते? वेक्टर आहे. आणि टॉपिक सेक्शन फॉर्म्युला अगेन. ओके, सेक्शन फॉर्म्युलामध्ये पण स्पेसिफिक काय आहे? सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल याच्यावरती तो क्वेश्चन आलेला आहे. 3 मार्काला आहे बघा, आपल्या नोटबुकमधला क्वेश्चन आहे, जाऊन तुम्ही चेक करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट, इफ ए बार बी बार 2 पॉईंट्स इन द स्पेस. थेरम आलेले, थेरम आपण प्रूव्ह केली बघा त्या दिवशी नाही का, ही थेरम आहे. सेक्शन फॉर्म्युला बघा, वरती सेक्शन फॉर्म्युलाचा प्रॉब्लेम पण आहे 3 मार्काला आणि खाली सेक्शन फॉर्म्युल्याचा तुम्हाला हे पण विचारलं आहे, थेरम पण विचारली आहे. सिम्पल असतं बघा खूप, हे ॲनालिसिस तुम्हाला कळत असेल बघा, आपलं अभ्यास किती झालेला आहे. परत वेक्टर आणि टॉपिक काय आहे? सेक्शन फॉर्म्युलाची थेरम, थेरम ऑफ सेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 20. क्वेश्चन नंबर 20 काय बघा, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन पासिंग थ्रू अँड पॅरलल टू. ओके, इथं प्लेनचं इक्वेशन काढायचं आहे. सिम्पल अगेन, चॅप्टर आहे लाईन अँड प्लेन आणि टॉपिक आहे तुमचा इथं बघा लाईन अँड प्लेनवरती क्वेश्चन आहे. टॉपिक काय? इक्वेशन ऑफ प्लेन, इक्वेशन ऑफ प्लेन, इक्वेशन ऑफ प्लेनवरती विचारलं आहे. क्वेश्चन नंबर 21, इफ y इज इक्वल टू एस देन शो दॅट. हां, आता हो डेरिव्हेटिव्हवरती क्वेश्चन आहे बरोबर. डिफरन्सिएशन, डिफरन्सिएशन चॅप्टरचं नाव आहे डिफरन्सिएशन आणि टॉपिक हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यामध्ये पण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सो टॉपिक इज सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. हे बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनपासून चालू झालं बरं तर हे याच्या म्हणजे आता 2022च्या पेपरमध्ये मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन नाही आहे. त्यानंतर मॅट्रिक्सवरती कधीच 3 मार्काला क्वेश्चन नसेल. बघूया पुढं काय होतं आहे. 1-2 मार्काला एक क्वेश्चन येतो आणि डायरेक्ट सेक्शन टीमध्ये येतो 4 मार्काला. ठीक आहे. चॅप्टर नंबर 3 आहे ट्रिग्नोमेट्री, चॅप्टर नंबर 4 आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, चॅप्टर नंबर 5 आहे 6 आहे लाईन अँड प्लेन, चॅप्टर नंबर 5 वेक्टरवरती 2 क्वेश्चन आहे. परत लाईन अँड प्लेनवरती डिस्टन्स विचारलं होतं आणि खाली तुम्हाला काय विचारलं बघा, इक्वेशन ऑफ प्लेन. हां, डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही
आपलं पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं चॅप्टरचे पण काही फॉर्म्युला यूज करू शकता, ठीक आहे. पण मी तर म्हणून तुम्ही लाईन अँड प्लेननेच जायला पाहिजे. आता बघा पुढं इंटिग्रेशन 2 cos x मायनस साइन एक्स. कसं सॉल्व्ह होतं रे हे 2 cos x मायनस साइन एक्स? एनीवन तुम्हाला आठवत असेल तर इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्यावरती हा क्वेश्चन आहे. टॉपिक एवढे सगळे टॉपिक जर करून गेले ना, जे टॉपर आहेत त्यांनी तर केलं असेल बघा सगळं. ज्यांना अजून थोडंसं कन्फ्युजन आहे काय करून जायचं मॅथ्समध्ये, ते हे टॉपिक जरी करून गेले की 2 क्वेश्चनचा तुम्ही 90+ आरामात जाणार आहेत. 2 प्लस कॉस एक्स मायनस साइन एक्स. येस एनीवन? इथं आपण पुट करतो बघा एक्स कॉस एक्सने डिवाइड नाही, आपण याच्यामध्ये काय पुट करतो माहिती आहे का? टॅन एक्स बाय टू. हां, टॅन एक्स बाय टू इज इक्वल टू टी. आठवलं तुम्हाला? अँगल हाफ करून पुट करतो ना आपण, टॅनमध्ये कन्वर्ट करतो बघा सगळं हे. मग साइन कॉस 2x फॉर्म्युला आणि साइन 2x फॉर्म्युला 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि साइन एक्सची व्हॅल्यू येते इथं 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सिम्प्लिफाय करून हे येतं बघा. मग क्वाड्रेटिक इक्वेशन आणि मग स्पेशल इंटिग्रल वापरतो आपण याला. ओके, त्या टाईपचा क्वेश्चन येतो, ठीक आहे. टॉपिकला लिहितो मग इथं मी स्पेशल इंटिग्रल्समध्ये येतो तो. सबस्टिट्यूशन मेथडमध्येच, बट स्पेशल इंटिग्रल्स. कारण 3 तर टॉपिक आहेत आपले इंटिग्रेशनमध्ये: सबस्टिट्यूशन मेथड, बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन. सबस्टिट्यूशनमध्येच आहे. ओके, पुढचं सॉल्व एक्स प्लस वाय डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू सेक एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. येस, इथं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला काय पुट करायचं? यू पुट करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरला यू पुट करा, बरोबर. डिफरन्शियल इक्वेशनमधला प्रॉब्लेम आहे, डिफरन्शियल इक्वेशन. आणि टॉपिक काय आहे? व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. एकदा पुट झालं तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये आणायचं त्याला. फेमस आहे राव व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, आहे की नाही. नेक्स्ट, वायर ऑफ लेंथ 36 मीटर. हां, तुम्हाला मी सांगतो बघा, मॅक्सिमम मिनिमाचे जे ॲप्लिकेशनचे प्रॉब्लेम आहेत बरं, पुस्तकात सॉल्ड असतील एक 4-5 प्रॉब्लेम, आणि आपण एक्झरसाईजमध्ये घेतले असतील बघा एक 10 ते 12 प्रॉब्लेम. टोटल 17-18चा काउंट असेल. तुम्हाला आहे ना पेपरमध्ये एक क्वेश्चन ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधला मॅक्सिमम मिनिमाचे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ना, त्यातून एक क्वेश्चन 100% असेल. 3 मार्काला किंवा 4 मार्काला 100% असणार आहे. ओके, हे बघा इथं आला बघा वर्ड प्रॉब्लेममध्ये. ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि टॉपिक मॅक्सिमा मिनिमा. शेवटचा टॉपिक आहे ना हा, मॅक्सिमा मिनिमा, बरोबर. त्याच्यातल्या ॲप्लिकेशनचा प्रॉब्लेम बघा, हे वर्ड प्रॉब्लेम म्हणतो आपण याला. हा झाला क्वेश्चन नंबर 24. क्वेश्चन नंबर 25 काय? 2 डायस आर थ्रोन सायमल्टेनियसली. अरे खूप सोपं आहे. फाइंड द एक्सपेक्टेशन ऑफ एक्स. मीन आणि व्हॅरियन्स, बरोबर. एक्सपेक्टेड व्हॅल्यू, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमधला क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन नंबर 25, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. ओके, त्याच्यामधला क्वेश्चन आहे. आणि टॉपिक काय आहे? टॉपिक अगेन तोच, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स. करून टाका बघा, एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स कामाचं आहे तुमच्या. क्वेश्चन नंबर 26, मला वाटतं लास्ट क्वेश्चन आता हा. अ फेअर कॉइन इज टॉस 10 टाइम्स. वाव, म्हणजे काय झालं बघा, सेक्शन सी मध्ये एक क्वेश्चन तुमचा प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती आहे, आणि एक क्वेश्चन लगेच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनवरती आहे. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. ओके, आणि टॉपिक काय विचारला बघा त्याच्यावरती? टॉपिक याच्यामध्ये काय बेसिकवरती विचारला असेल. ॲट मोस्ट 6 सेट्स. बेसिकवरती म्हणजे कोणती ती थेरम आहे? बर्नॉलिस थेरमवरती. ओके, मी इथं असं लिहितो बघा, बेसिक लिहितो इथं. टॉपिक बेसिक म्हणजे काय? तो एक फॉर्म्युला वापरतो बघा आपण कायम. म्हणून आठवतोय का तो फॉर्म्युला? प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू NCX इंटू P⁻x इंटू, आठवतोय का? आता मग इथे लिहितो फॉर्म्युला, मी परत रब करतो, तुम्हाला आठवून जाईल. प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला? NCX इंटू P⁻x इंटू Q⁻n-x, बरोबर. एक्स म्हणजे काय? तुमचा रँडम व्हेरिएबल आहे, बरोबर. n म्हणजे काय? नंबर ऑफ एक्सपेरिमेंट्स, बरोबर. P म्हणजे कोण? प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस. आणि
आणि क्यू कसा काढायचा, क्यू इज इक्वल टू 1 मायनस पी. याला आपण बेसिक असं नाव देऊ, आहे का नाही, बेसिक मेथडवरती. याच्यावरती क्वेश्चन आहे. हे बघा, ज्यांना डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये थोडासा प्रॉब्लेम येत असेल ना, तर तुमच्याकडं बफर म्हणजे एक्स्ट्रा तुमच्याकडं प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल थिअरम आहे. ओके, त्याचं तुम्ही ट्राय करा बघा. म्हणजे असं नाही मी म्हणणार नाही काही स्किप करा, पण हे शेवटचे 2 चॅप्टर जे होते ना पार्ट 2चे, ते खूप सोपे होते. आणि तुम्हाला आता समजेल बघा, प्रत्येक इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये शेवटच्या 2 चॅप्टरवरती क्वेश्चन आहे. ओके, चला आता आपण करूया 2023साठी. सेम ओके. 2023 हा पेपर आहे 2023चा. आता सेक्शन सी करा आलो बघा. फाइंड द जनरल सोल्युशन. ट्रिग्नॉमेट्रीपासून स्टार्ट करत जनरल सोल्युशन विचारलं आहे तुम्हाला. सो चॅप्टरचं नाव आहे आपलं ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. टॉपिक काय परत, जनरल सोल्युशन आहे. दरवर्षी क्वेश्चन आहे म्हणायचं, जनरल सोल्युशन किंवा प्रिन्सिपल सोल्युशन. सेक्शन बी मध्ये येईल किंवा सेक्शन सी मध्ये येईल. मी टॉपिकचे नावं तुम्हाला यासाठी लिहून राहिलो बघा, की एवढे जर तुम्ही टॉपिक जर कव्हर केले ह्या 4 याच्यामधले, त्याच्या बाहेरचं काही नाही आहे आपल्याला. हां, नंबर ऑफ क्वेश्चन्स असतील बघा तेवढे, पण तेवढं आता तुम्हाला करावं लागेल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रेशरमध्येच जास्त काम होत असतं. ओके, तसं होणार नाही. परत ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरती क्वेश्चन आहे. ट्रू दॅट साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. आता हा थेरम इम्पॉर्टंटमध्ये मी दिलेला नाही तुम्हाला, पण इथं आला आहे बघा तो थेरम. हा थेरम म्हणजे ना, साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू π/2. ओके, सो ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरतीच क्वेश्चन आहे. असा जर एखादा अनएक्सपेक्टेड थेरम जर आला तर तुम्हाला तो स्किप करावा लागेल ना. सगळे थेरम करणं पॉसिबल नसतं, म्हणून मी काही इम्पॉर्टंट थेरम आपण घेतलेले तेवढेच करायचे. त्याच्यापैकीच आले तर आपण लिहू शकतो. ठीक आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन टॉपिक काय आहे, थेरम विचारलेला आहे इनवर्सवरती, आणि जो की आपण केलेला नाही आहे. ठीक आहे, तुम्ही वाटलं तर ते बघू शकता ते कसं येतं आहे, कारण आता क्वेश्चन आलेला आहे म्हटलं. हे बघा रे, इफ थिटा इज द ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स थेरम, आणि हा थेरम आपण केला आहे. ओके, पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येणार आहे बघा. साइन थिटा प्लस साइन थिटा प्लस साइन पाय थिटा, आपण CETच्या क्वेश्चन्समध्ये त्याला सॉल्व केलेलं आहे. तुम्ही ते आपल्या त्या बुकमध्ये बघू शकता. आणि हा थेरम तर आपल्याला येतो ॲक्यूट अँगल. ओके, हे बघा क्वेश्चन नंबर 17मध्ये विचारला, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. तुम्ही आता 2022चा हे कॉलम बघा, तोपर्यंत मी लिहितो पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. क्वेश्चन नंबर 16 कशावरती आला होता रे, अँगल बिटवीन द लाईन्स. टॉपिक तोच होता. ओके, अँगल बिटवीन द लाईन म्हणजे ॲक्यूट अँगल, आणि इथं तेच आलं परत. टॉपिक काय, ॲक्यूट अँगल थेरम. थेरम आले बघा, आणि आपल्याला ती येते आता, ऐक नाही आपण शिकलो ती. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 18. फाइंड द डायरेक्शन रेशोज ऑफ द वेक्टर परपेंडिक्युलर टू द लाईन्स हुज डायरेक्शन रेशो आर. यस, असे डायरेक्शन रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत. म्हणजे हा क्वेश्चन वेक्टरवरती आहे. ओके, लाईन्स मी ड्रॉ करून घेतो इथं आधी, त्यानंतर मिक्स होऊन जाईल सगळं. वेक्टरवरती क्वेश्चन आहे. ओके, टॉपिक काय आला रे, DRS डायरेक्शन रेशोज अँड DCS वरती आहे. ओके, तुम्हाला याचे DCS काढचे का DRS, मी खूप पूर्ण क्वेश्चन वाचतो बघा. हां, तुम्हाला डायरेक्शन रेशो DRS काढायचे अशा वेक्टरचे की ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. दोघांना परपेंडिक्युलर वेक्टर जर, म्हणजे असा वेक्टर मला काढायचा आहे तो ह्या दोघांना परपेंडिक्युलर आहे. मी डॉट प्रोडक्ट घेऊ का क्रॉस प्रोडक्ट आहे, मला असा वेक्टर फाइंड आउट करायचा तो ह्या दोघांना परपेंडिक्युलर. क्रॉस प्रोडक्ट, व्हेरी गुड. येस, कोणी सांगितलं आन्सर, क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागतो आपल्याला. श्रुती का, ठीक आहे. मला दिसत नाही कोण बोलतं इथे, कारण माझी ही स्क्रीन ओपन आहे ना इथं. हां, नेक्स्ट काय बघा, फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. मी तुम्हाला सांगितलं बघा, 3 लाईनची इक्वेशन आहे आपल्या डिस्टन्स फॉर्म्युला लाईन अँड प्लेन या चॅप्टरमध्ये. डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स, डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स, डिस्टन्स बिटवीन द पॉईंट अँड लाईन. ओके, याच्यावर तुम्हाला फिक्स क्वेश्चन राहणार आहे 3 मार्कासाठी. लाईन अँड प्लेन,
टॉपिक काय आहे? डिस्टन्स. ओके, डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. इथं बोलतो तो क्वेश्चन नंबर किती होता? डिस्टन्स 17 नंबरला होता. लाईन अँड प्लेन. टॉपिक काय? डिस्टन्स. 3 फॉर्म्युले डिस्टन्सचे बरं का रे. डिस्टन्स बिटवीन द पॉईंट अँड लाईन, डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स अँड डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. त्यापैकी एक क्वेश्चन 100% आहे तुम्हाला यावर्षी असणार म्हणजे असणार. लिहून घ्या माझ्याकडून. ओके, नेक्स्ट लाईन्स आर. ओके, आर कोप्लॅनर. दे फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. ओके, इक्वेशन ऑफ प्लेन काढायचं आहे तुम्हाला इथं. सो परत लाईन अँड प्लेन म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2022 आणि 2023 दोन्ही वेळेस लाईन आणि प्लेनवरती 2 क्वेश्चन आले 3-3 मार्काला. सो आपण चेक करू पुढचे 2 वर्ष पण येत आहेत का. म्हणजे बघा, लाईन अँड प्लेनवरती 2 क्वेश्चन येत आहेत. 6 मार्क इथंच फिक्स झाले तुमचे जर लाईन अँड प्लेन व्यवस्थित केला तर. इक्वेशन ऑफ प्लेन विचारलं ना परत, करेक्ट ना? इक्वेशन ऑफ प्लेन विचारलं आहे बघा त्यांनी. फाइंड द इक्वेशन ऑफ प्लेन. मी या 4 क्वेश्चन पेपर पण तुम्हाला मी शेअर करून देईन ग्रुपवरती. ठीक आहे. हां, क्वेश्चन नंबर 21. इफ वाय, यस, डिफरन्सिएशन, डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. इथं 21 परत डिफरन्सिएशनवरती होता. म्हणजे डिफरन्सिएशनवर तुम्ही सेक्शन सी मध्ये धरून चला, क्वेश्चन आहे तुमच्याकडे, आहे का नाही? टॉपिक कोणता रे? कोणत्या टाईपचं आहे रे ते फंक्शन? इम्प्लिसिट फंक्शनमध्ये येतं ते, बरोबर? इम्प्लिसिट फंक्शन. क्वेश्चन नंबर 21. क्वेश्चन नंबर 22. फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. येस, फेमस, म्हणजे हा खूप फेमस क्वेश्चन आहे. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू विचारले. मागच्या वर्षी नव्हता, यावर्षी पडला. मागच्या वर्षी म्हणजे 22 नव्हता, 23 टाकला बघा त्यांनी. सो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती क्वेश्चन आला आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. टॉपिक अप्रॉक्सिमेशन. याच्यामध्ये आपण एक टोटल 9 म्हणजे टोटल क्वेश्चन बघितले असतील 10-15, बरोबर? बट याच्यामध्ये फिक्स काय आहे? एक असतं व्हॅल्यूसाठी, एक असतं ट्रिग्नोमेट्रीसाठी. ट्रिग्नोमेट्रीमध्ये पण कोण? साईन, कॉस आणि टॅन. इनवर्समध्ये कोण? टॅन इनवर्स, लॉग किंवा ईच्या व्हॅल्यूमध्ये. असे 4-5 टाईपचेच क्वेश्चन्स आहेत आणि सोपे आहेत खूप. ओके, ते तुम्ही कवर करू शकता. ओके, नेक्स्ट आपल्याला इथं बघायचं आहे आता क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन नंबर 23 जो आहे, एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स इंटिग्रेशन इन डेफानाइट इंटिग्रेशन. इन डेफानाइट इंटिग्रेशनवरती क्वेश्चन आलेला आहे बघा तिथं. आणि टॉपिक कोणता आहे रे? क्वेश्चन दाखवतो मी तुम्हाला. टॉपिक बघा कोणता आहे. हा क्वेश्चन आहे, एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स डी एक्स. तुमच्या नोटबुकमध्ये क्वेश्चन आहे हा. एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स डी एक्स बघितला होता आपण. एक्स स्क्वेअर इंटू टॅन इनवर्स एक्स डी एक्स पण बघितला होता आपण. आणि एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स एक्स डी एक्स हा पण बघितला होता आपण. येस, एनीवन प्लीज हेल्प मी. एक्स इंटू टॅन इनवर्स एक्स डी एक्स, टॉपिक कोणता? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. जागे आहेत ना सगळे? तुमचा हा फेमस टाईम आहे रे 2 ते 5 म्हणून आपण 2 ते 5 मध्ये घेतो. त्याच्यामध्ये तुम्ही कुणीच झोपत नाही, आहे का नाही? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24. फाइंड द पर्टिक्युलर सोल्युशन. येस, इथं तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं आहे. e⁻² इंटू कॉस एक्स डिफरन्शियल इक्वेशनवरती आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्या की डिफरन्शियल इक्वेशनवरती आपल्याला 100% क्वेश्चन असणार आहे. एक मिनिट. आपला 1 तास होऊन गेला बरं का. मला असं वाटलं की आपली मीटिंग स्टॉप झाली असेल. याचा मॅक्सिमम टाईम लिमिट मलाही माहीत नाही काय आहे. ठीक आहे, जर स्क्रीन शेअर जर बंद झाली, ओके, मी मेसेज देऊन ठेवतो. जर स्क्रीन शेअर आहे ना आता, जर स्क्रीन शेअरिंग जर बंद झाली तर मला सांगा. ओके आहे, कारण आपण गुगल मीटवरती घेतो हे लेक्चर. त्याचा मॅक्सिमम अलाउबल टाईम काय माहीत नाही, कारण फर्स्ट टाईम आपलं लेक्चर हे 2 तासाच्या पुढं जाऊ शकतं. ओके, ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 जो होता तो कशावरती होता? डिफरन्शियल इक्वेशनवरती होता. पर्टिक्युलर सोल्युशन जे फाइंड आउट करतो ना आपण एकदा फायनल सोल्युशन फाइंड आउट केलं का त्याच्यातलं सी फाइंड आउट करायचं, नाही का? सी जर तुम्ही फाइंड आउट केला
सी आणि त्याच्यामध्ये बघा एक्सच्या आणि वायची व्हॅल्यू दिलेल्या असतात, त्या सोल्युशनला आपण पर्टिक्युलर सोल्युशन म्हणतो. आता तर ई रेस टू 2y इंटू कॉस एक्स आहे बघा, ठीक आहे. मग आता इथं पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला काय वापरावं लागेल रे, ई रेस टू 2y इंटू कॉस एक्स दिलेला आहे असा क्वेश्चन येतो. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आहे ना, होमोजिनियस इक्वेशन एक असतं, बरोबर आहे. एक असं आपलं होमोजिनियस इक्वेशन, एक असतं व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, सगळ्यात सोपं ते ज्याच्यामध्ये यू प्लस आपण यू व्ही वगैरे पुट करू शकतो एक्सेट्रा. आणि सगळ्यात शेवटी कोणतं असं आपलं लिनियर इक्वेशन एक असतं, ठीक आहे. हे कोणत्या फॉर्ममध्ये आहे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. डायरेक्ट ई रेस टू 2y ह्या बाजूला घ्या, डी एक्स त्या बाजूला घ्या. सो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आहे. परत आत्तापर्यंत डिफरन्शियल इक्वेशनचे जेवढे काही क्वेश्चन आले ना, ते सगळे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्येच आले. इथं तुम्हाला पर्टिक्युलर सोल्युशन विचारलं म्हणजे काय करायचं आहे, सगळ्यात शेवटी तुम्हाला एक्स आणि वायच्या त्या व्हॅल्यूज पुट करायच्या. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 26 काय बघा आता, हां सॉरी 25 राहिला ना अजून आपलं. हां 25 बघा, प्रॉबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती क्वेश्चन आहे. पी डी एफ म्हणजे काय, इंटिग्रेशन मेथडने सॉल्व्ह होतं आहे बघा. हे शेवटचं होतं बघा टॉपिक, नाही का. हा -2 to 4पर्यंत घ्यायचं आहे आणि इथं हे. ओके. अरे वा, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे बघा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनवरती एक क्वेश्चन 100% असणार आहे तुम्हाला सेक्शन सीमध्ये. ओके. टॉपिक काय याचा, पी डी एफ, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युटिव्ह फंक्शन. ओके. कंटिन्युअस व्हेरिएबलमध्ये येतो हा क्वेश्चन शेवटचा, ज्याच्यामध्ये आपण इंटिग्रेशनने सॉल्व्ह करतो. आणि 26 फिक्स असणारे बायनॉमियलवरती आहे. हे बघा, डाय इज थ्रोन 6 टाइम्स, गेटिंग अन ऑड नंबर इज अ सक्सेस. नोटबुकमधला क्वेश्चन आहे, ॲटलिस्ट 5. बेसिक परत बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन टॉपिक परत काय, बेसिक. ओके. या नोट्स तुम्ही घेऊन बसा, नंतर थोड्या वेळानंतर आपलं लेक्चर संपल्यावरती विचार करा. ओके. कोणते चॅप्टर्स करून जायचे आहेत आपल्याला, करायचे म्हणजे फिक्स करायचे आहेत. ओके. ज्यांना काही चॅप्टर्स डिफिकल्ट वाटत असेल किंवा काय वाटत असेल, नाही का. सो व्यवस्थित विचार करा यांचा. हा झाला 2023. नेक्स्ट 2024. म्हणजे इंटिग्रेशनवरती क्वेश्चन फिक्स आहे बघा सेक्शन सीमध्ये. डेरिव्हेटिव्हवरती क्वेश्चन फिक्स आहे. डिफरन्शियल इक्वेशनवरती क्वेश्चन फिक्स आहे. त्यानंतर आणखीन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल. म्हणजे सेक्शन पार्ट मॅथच्या पार्ट 2मध्ये जर विचार केला ना आपण, तर डेरिव्हेटिव्ह, इनडेफिनाइट इंटिग्रेशन, त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशन झाले 3, आणि प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल असे 5 क्वेश्चन तुम्हाला तिथून येतात. ओके. 12 पैकी. आणि हे बघा, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती फिक्स आहे 2 इथं तर 2 आले होते, एक नाही. लाईन आणि प्लेनवरती 2022ला पण 2 क्वेश्चन होते, 2023ला पण 2 क्वेश्चन आहेत. व्हेक्टरवरती 2022ला 2 क्वेश्चन होते, इकडे एकच आहे. एक क्वेश्चन तुम्ही फिक्स धरून चला, व्हेक्टरवरती एक क्वेश्चन तरी सेक्शन सीमध्ये असणारच आहे. बट लाईन आणि प्लेनचे बघा 2 क्वेश्चन्स येऊ राहिलेत. हाच पॅटर्न बघू आपण रिपीट होतोय का, हे की नाही. आता आपण आलो 2000. ओके. आणि थोडासा पॅटर्न ब्रेक केला बघा यांनी. पहिलाच क्वेश्चन आला, क्वेश्चन नंबर 15 कशावरती आला, येस, मॅथमॅटिकल लॉजिक. की दादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती नाही आहे पहिला क्वेश्चन, बट सोपा आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनपेक्षा मी तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिकवरतीच यायला पाहिजे, आहे की नाही. टॉपिक स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किटमध्ये आपण 3-4 टाईपचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत आणि तुम्हाला सगळं येतं आहे बघा. ओके. त्यांनी विचारलं काय असेल, सिम्बॉलिक फॉर्म लिहा. येस, सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आणि काय करायचं आहे, स्विचिंग टेबल तयार करायचा आहे. लक्षात घ्या, स्विचिंग टेबल स्विचिंग सर्किटचा करताना 1010च्या फॉर्ममध्ये असतो. तिथं चुकून ट्रू फॉल्सचा जर टेबल तयार झाला तर तुम्हाला मार्क देणार नाहीत ते. ओके. नेक्स्ट, टॅन इनवर्स 1/2 प्लस टॅन इनवर्स 1/3 इज इक्वल टू π/4. थेरीमधला क्वेश्चन आहे आपला हा. कसं प्रूव्ह करायचं, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वायचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि ते आन्सर तुमचं येऊन जाईल. म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती फिक्स क्वेश्चन आहे मुलांना. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके. टॉपिक इनवर्स ट्रिग्नोमेट्री. इनवर्स ट्रिग्नोमेट्री. ओके. नेक्स्ट, प्रूव्ह बाय वेक्टर मेथड.
वेक्टर मेथडने प्रूव्ह करायचं अँगल सबटेंडेड ऑन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. ठीक आहे, ही एक थेरम आहे आपल्या टेक्स्टबुकमध्ये. मी तुम्हाला म्हणलो बघा थेरम. हां येस येस वेक्टरच्या क्वेश्चन राहिला. एक राहिला आहे का? अच्छा अच्छा अच्छा, हां करेक्ट करेक्ट करेक्ट, सॉरी हां. 17 परत ट्रिग्नॉमेट्रीवरती क्वेश्चन आहे बघा. प्रूव्ह दॅट कॉस ए अपॉन ए प्लस कॉस बी अपॉन बी प्लस कॉस सी अपॉन सी इज इक्वल टू ह्या ते इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2abc. कसं प्रूव्ह करायचं याला? कोसाईन रूलने प्रूव्ह करून टाकायचं. कोसाईन रूलचे फॉर्म्युले वापरून टाकायचे याला, LHS घेऊन आन्सर येऊन जाते बघा. ओके, सो तुमचा क्वेश्चन नंबर 17 परत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती आहे. सो इथं सुद्धा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती 2 क्वेश्चन्स आले. 2023 पण 2 होते, 2024 पण 2 आले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. कारण काय असतं माहिती आहे का, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती सेक्शन डी मध्ये क्वेश्चनच नसतो. चुकून हुकून पडला एखाद्या वेळेस तर पडलेला असेल ह्या 4 पेपरपैकी. ओके, लाईन अँड प्लेनवरती सेक्शन डी मध्ये क्वेश्चनच नसतो, म्हणून त्याचे 2 क्वेश्चन सेक्शन सी मध्ये येतात. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे 2 क्वेश्चन सेक्शन सी मध्ये येतात. ओके, असं होऊ राहिलं हे. टॉपिक काय परत हा? सोल्युशन ऑफ ट्रायंगल. सोल्युशन ऑफ ट्रायंगल. आणि जर एकदम स्पेसिफिक म्हणत झालं तर कोसाईन रूलवरती. कोसाईन रूल वापरून तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. हां, आता पुढचा क्वेश्चन जो होता तो प्रूव्ह बाय वेक्टर मेथड. हां, ही थिअरम आहे. ओके, सो तुम्हाला सगळ्या थेरम जर तुम्ही केलेल्या नसतीलच आहे की नाही, आपण जेवढंच आहे तेवढंच केलेलं आहे. टॉपिक आहे थेरम. सो एखादा क्वेश्चन तुम्हाला असा भेटतो आहे ना जो आपल्यासाठी थोडासा अननोन असेल, तर तुम्ही हा क्वेश्चन जर बघितला तर तुम्ही याचं सोल्युशन बघू शकता. आपल्या बुकमध्ये आहे, टेक्स्ट बुकमध्ये. नेक्स्ट आलं बघा रे परत. फाइंड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स. आला का नाही? लाईनच्या डिस्टन्सचा क्वेश्चन आहे, म्हणजे आहे लाईन अँड प्लेन. टॉपिक काय परत? डिस्टन्स. 3 फॉर्म्युले म्हणजे तीन टॉपिक आहे बघा डिस्टन्समध्ये, लाईन अँड प्लेन चॅप्टरमध्ये. लाईनमध्ये सांगतोय मी, लाईनमध्ये डिस्टन्स बिटवीन लाईन अँड पॉईंट, डिस्टन्स बिटवीन द स्क्यू लाईन्स, डिस्टन्स बिटवीन द पॅरलल लाईन्स. सो चला एक क्वेश्चन तर येतोय बघा तुम्हाला, दरवर्षी पडणार. ओके, नेक्स्ट फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स अँड प्लेन. लाईन आणि प्लेन मधला क्वेश्चन. आणखीन एक टॉपिक आहे बघा लाईन आणि प्लेनमध्ये. इक्वेशन ऑफ लाईन आहेत, इक्वेशन ऑफ प्लेन आहेत, डिस्टन्स ऑफ लाईन आहेत, आणि त्यानंतर काय असतं? अँगल बिटवीन द लाईन्स, अँगल बिटवीन द प्लेन्स आणि अँगल बिटवीन द लाईन अँड प्लेन. करेक्ट. सो द टॉपिक काय आहे? अँगल बिटवीन लाईन आणि प्लेन. कोणाला माहिती करे फॉर्म्युला? मला फक्त एवढं सांगा, कॉस थिटा असतो का साइन थिटा असतो फॉर्म्युल्यामध्ये? लाईन आणि प्लेन मधला अँगल काढायचा आहे, याच्यामध्ये असतो साइन थिटा. ओके, डॉट प्रोडक्टनेच काढतो आपण. पुढचं, इफ वाय इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स. ओके, डिफरन्सिएशनवरचा क्वेश्चन आहे. टॉपिक हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हे बघा इथं 21 नंबरचा क्वेश्चन. डिफरन्सिएशन 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 अँड टॉपिक इज यस हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये पण कोण? सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, कारण d2y बाय dx2 आलं त्याच्यामध्ये. ओके, हा बघा आला का रे परत? ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज. हे बस आहे बघा तो क्वेश्चन खूप त्यांच्यासाठी. ॲप्रॉक्सिमेशन, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. परत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, आणि तुमच्याकडे तो टॉपिक आहे ॲप्रॉक्सिमेशनसाठी. ॲप्रॉक्सिमेशनवरती क्वेश्चन आहे परत. ओके, नेक्स्ट प्रूव्ह दॅट इंटिग्रेशन. आता हा स्पेशल इंटिग्रल आहे बघा, याला पण आपण प्रूव्ह केलेलं नाही आहे. ओके, वाटलंच तुम्ही एक काम आणखी करू शकता बघा. समजा ह्या 4 क्वेश्चन पेपरमध्ये जे अजून एक्स्ट्रा थिअरम आहे जर करायचे असेल तर, कारण तुमच्याकडे बफर भरपूर असतं, कारण 12 पैकी तुम्हाला 8 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके, सो एक 2 क्वेश्चन तुम्हाला सापडतील असे की जे तुम्ही प्रिपेअर नाही केलेले. प्रिपेअर नाही म्हणजे काय, थेरमच्या बाबतीत पण तुम्ही ना, तुम्ही फक्त बघून जाऊ शकता वरच्यावर की याला कसं सॉल्व्ह करता येतं आहे. ओके, सो इनडेफिनाइट इंटिग्रेशनवरतीच क्वेश्चन आहे. इनडेफिनाइट इंटिग्रेशन, आणि याच्यामध्ये याचा जो टॉपिक आहे ना, तो टॉपिक आहे थेरम. कशावरती आलेली आहे ती? स्पेशल इंटिग्रल्सवरती आलेली आहे. स्पेशल इंटिग्रल्स. ओके, नेक्स्ट सॉल्व बाय डिफरन्शियल इक्वेशन.
येस, वाय अपॉन एक्स काय पुट करायचं इथं, वाय अपॉन एक्स इज इक्वल टू यू किंवा व्ही पुट करून परत व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, डिफरन्शियल इक्वेशन. ओके, टॉपिक तोच, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म यामध्ये येतोय तो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25, फाइंड द के इफ के एक्स स्क्वेअर 1 मायनस एक्स अदरवाईज. यस, पीडीएफचा क्वेश्चन आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. हे बघा, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट समजते आता. सेक्शन सी मध्ये ट्रिग्नोमेट्रीवरती 2 क्वेश्चन, लाईन अँड प्लेन वरती 2 क्वेश्चन झाले 4, बरोबर. एक क्वेश्चन प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरती झाला 5. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. इथं टॉपिक काय होता, सेम पीडीएफ वरतीच विचारला आहे, इंटिग्रेशन मेथडने सॉल्व्ह करणे. आणि एक क्वेश्चन बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हे बघा रे, इफ अ डाय इज थ्रोन 6 टाइम्स. मला वाटतं मागच्या वर्षी हाच क्वेश्चन होता, म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे 2023च्या पेपरमध्ये डायवरतीच. सो बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन बेसिक. आपलं हे ॲनालिसिस व्यवस्थित तुम्ही पण ॲनालाइज करा नंतर आणि बघा आपल्याला काय करायचं आहे. उगाच मॅथमॅटिक्सचा भाऊ करायचा नाही. बघा, तुम्ही आरामात खूप स्कोर करू शकता जर व्यवस्थित टॉपिक जर कवर केलं तर. कॅल्क्युलेशन चुकू नका फक्त, हे सिली मिस्टेक असतात आपल्या. हे झालं बघा 2024. सो 2024चं जर बघितलं ना रे, याच्यामध्ये मॅथमॅटिकल लॉजिकचं एक क्वेश्चन पडला आहे. ओके, आणि कोणत्या याच्यावरती क्वेश्चन नाही आला तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती क्वेश्चन नाही आलेला. ओके, आणि ठीक आहे ना, मॅथमॅटिकल लॉजिकवरती पडलं तुमच्यासाठी चांगलंच आहे, ते सोपं असतं. ओके, बाकी मग डेरिव्हेटिव्हवर आहे, इंटिग्रेशनवरती आहे, डिफरन्शियल इक्वेशनवरती आहे, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती आहे, लाईन अँड प्लेनवरती 2, वेक्टरवरती 1, ट्रिग्नोमेट्रीवरती 2, असे क्वेश्चन्स होते. ओके, आपण 2025चं पण ॲनालिसिस करू आणि मग थोडासा ब्रेक घेऊया आणि मग सेक्शन डी आपण करू. एक 5-10 मिनटाचा ब्रेक घेऊ आपण, ठीक आहे, कारण कंटिन्युअस बोलतो आहे मी पण. सेक्शन सी. यस, बघा क्वेश्चन परत आला बघा, मॅथमॅटिकल लॉजिकवरती पाहिलाच, स्विचिंग सर्किटवरती 2025. स्विचिंग सर्किटवरती क्वेश्चन तुम्हाला असणार म्हणजे असणार, असं आपण कन्सिडर करूया, आहे का नाही. मॅथमॅटिकल लॉजिक टॉपिक, स्विचिंग सर्किट. 3-4 क्वेश्चन असेल बघा स्विचिंग सर्किटवरती. इथं काय विचारलं तुम्हाला, सिम्बॉलिक फॉर्म आणि स्विचिंग टेबल. आता इथं काय विचारलं बघू आपण. सिम्बॉलिक फॉर्म आहे, स्विचिंग टेबल पण विचारला आहे, आणि इंटरप्रिटेड म्हणजे कन्क्लुजन लिहायचं बघा एका लाईनमध्ये. आपण कन्क्लुजन कोणत्या फॉर्ममध्ये देतो, लॅम्प ग्लो करतो किंवा नाही करणार, नाही का. स्विच S1 ऑन असल्यावरती, स्विच S2 ऑफ असल्यावरती काय असेल ते कन्क्लुजन. मला वाटतं आपल्या वहीमधलाच क्वेश्चन आहे. एक 3-4 क्वेश्चन असे आहेत जिथं आपण इंटरप्रिट केलेलं आहे बघा. बघा ते व्यवस्थित. सर, ते कन्क्लुजनला 1 मार्क असतो का? यस, कन्क्लुजनला 1 मार्क असतो. त्यांनी विचारलं ना इंटरप्रिट करणे, सो इंटरप्रिट करावंच लागतं आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये काय असेल माहिती आहे का, सिम्बॉलिक फॉर्मला 1 मार्क असेल, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग टेबलला 1 मार्क, 2 झाले, आणि इंटरप्रिट करायला 1 मार्क. ओके, एका लाईनमध्ये लिहायचं रे. आउटपुट इनपुट बघायचं, S1 S2 काय आहे, S1 S2 म्हणजे P आणि Q, आणि आउटपुट टेबल बघायचा काय, आउटपुट म्हणजे सगळ्यात शेवटचा कॉलम तुमचा काय आला. 1 1 1 1 आलं तर लॅम्प ऑलवेज ग्लो, 0 0 0 0 आलं तर लॅम्प नेवर ग्लो, कारण करंटच फ्लो होणार नाही ना. आणि नंतर बघायचं की बघा मग काही ठिकाणी 1 आला, काही ठिकाणी 0 आला. मग त्यावेळेस ऑब्झर्व करा की 0 कधी येतोय, स्विच कोणतं ऑन किंवा ऑफ असताना. 1 म्हणजे ऑन असतं आणि 0 म्हणजे ऑफ असतं. ओके, तुम्ही एक्झाम्पल बघा आपल्या नोटबुकमध्ये आहे, पहिल्याच याच्यामध्ये 3-4 क्वेश्चन्स येते, तेवढेच बघा, त्याच्यातूनच क्वेश्चन राहत होतो. तुम्हाला अंदाज येईल की आपण त्याला कन्क्लुजन एका लाईनमध्ये कसं लिहिलेलं आहे. ठीक, परत रे, प्रूव्ह दॅट इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि टॉपिक इनवर्स ट्रिग्नोमेट्री. यस, म्हणजे इनवर्स ट्रिग्नोमेट्रीवरती एक क्वेश्चन आहे बघा. परत इथं इफ A is equal to 13, B is equal to 14, C is equal to 15, then the find the value of sec A आणि cosec A/2. कसा काढणार नाही sec A आणि हे कॉस काढायचा अगोदर इथं, आणि इथं sin A/2 काढायचं. तुम्हाला डायरेक्टली काय भेटून जाईल, तसं रिसिप्रोकल केलं कोसेक. सोल्युशन ऑफ ट्रायंगलवरती क्वेश्चन आहे, सोपा एकदम.
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, टॉपिक सोल्युशन ऑफ ट्रायंगल. बघा परत ट्रिग्नोमेट्रीवरती 2 क्वेश्चन्स आलेले होते 2025 मध्ये सुद्धा, 6 मार्क झाले तुमची इथं. त्यानंतर अ लाईन पासेस थ्रू द पॉईंट. ओके, फाइंड द डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन. ओके, DRS आणि DCS वरती क्वेश्चन आहे. वेक्टर टॉपिक DRS अँड DCS. तुम्हाला वेक्टर चॅप्टर सोपा आहे बरं करे. मी तुम्हाला सांगितलं आहे वेक्टरमध्ये तुम्हाला नोटबुकमध्ये जेवढे काही क्वेश्चन्स आपण घेतले ना तेवढे तुम्हाला करून जाणे व्यवस्थित. ओके, लाईन्स को लिनियर आहे, को प्लॅनर आहे वगैरे असे क्वेश्चन्ससाठी बेसिक मेथड न जाता आपण डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट किंवा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वापरायची त्याला. ठीक आहे, तुम्हाला समजा काही डाऊट वगैरे असतील ना रे, तुम्ही मला कॉल वगैरे करून काही क्वेश्चन्समध्ये सर असं असं आहे कसं केलं जमेल का तुम्ही विचारू शकता. इथं बघा काय विचारलं आहे, फाइंड द कार्टेशियन अँड व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. लाईन आणि प्लेनमधला क्वेश्चन आहे हा, आहे ना. एखादा क्वेश्चन उकला नाही ना आपला अजून. ओके, नाही. हां, लाईन आणि प्लेनमधला क्वेश्चन आहे. कार्टेशियन व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू आणि डायरेक्शन रेशो तुम्हाला दिलेले आहे. ओके, लाईन आणि प्लेन. हां, आता इथं डिस्टन्सचा क्वेश्चन नाही आला आहे ना, बघूया अजून खाली आहे का नाही. टॉपिक इक्वेशन ऑफ लाईन वरती आलेलं आहे. ओके, एक मिनिट, पेपर 2025चा आहे ना. हां, येस 2025. आता डाऊट आला होता. हां, त्याला हे फाइंड द लाईन अँड प्लेन, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ प्लेन. ओके, म्हणजे 2025 मध्ये तुम्हाला डिस्टन्सवरती क्वेश्चन नाही विचारला, बट लाईन अँड प्लेन एका ठिकाणी तुम्हाला इक्वेशन ऑफ लाईन विचारलं आहे आणि दुसऱ्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला इक्वेशन ऑफ प्लेन विचारलं आहे. इथं प्लेनचं इक्वेशन विचारलं आहे, इथं तुम्हाला लाईनचं इक्वेशन विचारलं होतं. ओके, बट डिस्टन्सचं करून जा बरं करे. मला तरी वाटतंय यावर्षी तुम्हाला डिस्टन्सचा परत क्वेश्चन राहील लाईन अँड प्लेनमधला. ओके, इथं इक्वेशन ऑफ प्लेन याच क्वेश्चनमध्ये सेक्शन सी मध्येच राहील. परत बघा लाईन अँड प्लेनवरती 2 क्वेश्चन्स आले, कारण सेक्शन डी वरती क्वेश्चन पडत नाही बघा त्यांच्यावरती. सो 2 क्वेश्चन इथंच येऊन 6 आले. परत हां 20 झालं. 21 फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. येस, आता हे हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह डिफरन्सिएशनचा क्वेश्चन आहे. डिफरन्सिएशन टॉपिक nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह म्हणजे ही थेरम आहे थोडक्यात. थेरमसारखं कन्सिडर करा. ओके, टेक्स्टबुकमध्ये आहे, एकदा तुम्ही गो थ्रू करा. याच्यामध्ये तुम्हाला जर काय डाऊट असेल तर मला विचारू शकता. ठीक आहे. नेक्स्ट द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल. हा आपण क्वेश्चन्स आपण आपल्या टेक्स्टबुकमधला सॉल्ड क्वेश्चन आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमधला. तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सापडेल बघा. हा डिस्प्लेसमेंट व्हिलॉसिटी ॲक्सेस सगळ्यात सोपा क्वेश्चन येतो. डेरिव्हेटिव्ह डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला का तुम्हाला व्हिलॉसिटी भेटेल, आणि व्हिलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला की तुम्हाला हे भेटेल ॲक्सिलरेशन. ओके, सो ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह अँड द टॉपिक इज येस रेट मेजर. रेट मेजरमध्ये पण डिस्प्लेसमेंट, व्हिलॉसिटी आणि ॲक्सिलरेशन. एनी फिजिकल क्वांटिटी चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाईम, याला म्हणतो आपण रेट मेजर. पुढचं काय आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. ओके, ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती 2 क्वेश्चन्स होते तुम्हाला इथं. म्हणजे कोणाला मिस केलं बघू आपण आता. ॲप्लिकेशन ऑफ परत डेरिव्हेटिव्ह अँड द टॉपिक इज equation of tangent and normal. Equation of tangent and normal. Okay, so next the coin, 3 coins are tossed simultaneously. X is the number of heads. Find the expected value and variance. Expected value and variance दरवर्षी क्वेश्चन तुम्हाला असतोच. कोणता आहे हा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन वरती विचारला आहे. फक्त तो क्वेश्चन नंबर 25 विचारण्याऐवजी 24 मध्ये विचारला गेला. ठीक आहे, दिस इज प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, आणि टॉपिक तोच एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणजेच मीन, एक्सपेक्टेड व्हॅल्यू अँड व्हॅरियन्स याच्यावरती विचारला गेला बघा हा क्वेश्चन.
आता क्वेश्चन नंबर 26 बायनॉमियल वरतीच असेल. सॉरी 25 एक राहिला. सॉल्व द डिफरन्शियल इक्वेशन. परत त्याच सेम टाईपचं रे, वाय अपॉन एक्स. वाय अपॉन एक्सला काय पुट करायचं, यू किंवा व्ही, आणि व्हेरिएबल सेपरेबल करायचे. अरे वा, डिफरन्शियल इक्वेशन व्हेरिएबल सेपरेबल लयच फेमस आहे म्हणायचं बोर्डासाठी, आहे की नाही. डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशन सॉरी टॉपिक. हां, आणखीन एक तुम्ही याला ॲड करू शकता, म्हणजे एकदम बेसिकमध्ये जात नाही आहे. हे एक्स 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 हे होमोजिनियस इक्वेशन सुद्धा आहे, ठीक आहे ना. म्हणजे वाय अपॉन एक्स जर केलं आपण, नाही का. सो ते इतक्या डिटेलमध्ये न जाता डायरेक्टली काय सांगतं की वाय अपॉन एक्स यू पुट करा आणि नंतर काय करा, व्हेरिएबल सेपरेबल करा. सो त्यामुळे मी याला व्हेरिएबल सेपरेबलमध्येच ठेवतोय, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आता लास्ट वाला जो 26 नंबर आहे बायनॉमियल असणार आहे. येस, 5 कार्ड्सवरती आला आहे. 5 कार्ड्स आर ड्रॉन सायमल्टेनियसली. ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड, नन इज स्पेड. आपल्या नोटबुकमधला क्वेश्चन आहे बघा, तुम्ही त्याला चेकआउट करू शकता. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन टॉपिक काय परत इथं, टॉपिक इज बेसिकवरती विचारलेला आहे. ओके, आता याचा मी तुम्हाला थोडक्यात एक रिमार्क पॉईंट सांगतो बघा. आपण 22, 23, 24, 25 जर बघितलं ना, कोण कोण आहे कार्यकर्ते, कोण कोण आहे? कोण आहे का, एकच मिनिट. आदित्य डिके, कार्यकर्ते कोण कोण आहेत? आदित्य डिके, ईशान नायडू, देन वैभवी, गीते, महावीर फिरोदिया, पौर्णिमा, प्राजक्ता माई, देन रुपाली दारकुंडे, ऋतुजा हॅपी बर्थडे. ऋतुजा तांबेचा, हा हॅपी बर्थडे ऋतुजा. सार्थक बर्थडे. थँक्यू. गजानन महाराज प्रगट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शांत आंबोळी, श्रुती खेडकर, टेकवानी, सुमित टापरे, वेदांत पंधरकर. बर थेरमचा अभ्यास करताय ना पण चांगला. आपला फिजिक्स कधी रे? 16. तुम्ही म्हणले फिजिक्स घेऊ तर फिजिक्स घेतलंच नाही पण. आर फिजिक्स काय घ्यायचंय बर्थडे, अभ्यास केलाय सगळा. मला फिजिक्स व्यतिरिक्त दुसरं काहीतरी शिकवायचंय तुम्हाला. होय, इंग्लिश इंग्लिश. बर बर्थडे बोलाल, बर्थडे म्हणतो सर तुम्ही विसरले म्हणतो आम्हाला. नवीन बॅच आली म्हणे विसरतो. मी म्हणलं अरे बर्थडे असं कसं होईल म्हणलं, आहे की नाही. ठीक आहे. महावीर विसरलाय आम्हाला. महावीर आला नाही फेअरवेलला, काय नाही. मग काय अवघड आहे की नाही. ओके बरं ठीक आहे, चालेल. चला कॅरी ऑन बच्चा पार्टी. बनकर सरला ब्रेक द्या जर शिक जेवायला. घेतोय खाली महाप्रसादाचा ब्रेक घेतोय. सेक्शन डी नंतर घेऊ म्हणलं आता. हे पोरांनी खाल्लेलं आहे महाप्रसादाच्या आधी, है ना रे. मागच्या वर्षी खाल्लेलं होते ना मागच्या वर्षी तुम्ही. इव्हिनिंगला. ठीक आहे. चालेल. चलो कॅरी ऑन. कधी आपलं फिजिक्स सांगा ना मला. 16. पहिला पेपर कितीला आहे? 10. परवा पहिला पेपर 10 तारखेला ना रे तुमचा. मग 10 ते 16 डायरेक्ट 6 दिवस गॅप आहे का? हो. गॅप आहे मग फिजिक्सला. 6 दिवस द्या आम्हाला काहीतरी संधी. नाही मग माझा उद्या दिवस फक्त. आता उद्या मी एंड करतोय 9 तारीख. ठीक आहे, द्या मग संधी द्या मला. येस. चलो जाऊ का? चला पोरा, ऑल द बेस्ट. थँक्यू. हा चल हाय मी इथं. ओके. हा तर सेक्शन सीचं एक आता कन्क्लुजन काय बघा ह्या सेक्शन सी मध्ये. सो लक्षात घ्या की ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनवरती तुम्हाला ऑन एन ॲव्हरेज 2 क्वेश्चन असणारच आहेत 6 मार्कासाठी. त्याच्यामध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री एक येतं आहे आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगल येतं आहे. इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगल, ठीक आहे. फक्त मला असं वाटतं नाही बस तेच 2 वरती विचारलं आहे ना, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री आणि सोल्युशन ऑफ ट्रायंगल. म्हणजे इथं तुम्हाला जनरल सोल्युशन प्रिन्सिपल सोल्युशन सेक्शन सी मध्ये आलेलं नाही आहे. म्हणजे तो तुम्हाला पुढे विचारतात ते सेक्शन बी मध्येच विचारतील.
पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आणि मॅथमॅटिकल लॉजिक. जर मॅथमॅटिकल लॉजिकवरती क्वेश्चन जर आला तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती पडत नाही आहे. ठीक आहे ना. तुम्ही 2022-23 बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती क्वेश्चन होता. 24-25ला क्वेश्चन तुम्हाला मॅथमॅटिकल लॉजिकवरती पडला, ते पण स्विचिंग सर्किट. आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनवरती आला तर तो सुद्धा पुढे पडला आहे, ॲक्यूट अँगलवरती पडला आहे. ओके. त्यानंतर लाईन अँड प्लेन. लाईन अँड प्लेनवरती 2 क्वेश्चन आहे. लाईन अँड प्लेन खूप सोपा आहे रे, तुम्हाला तिथं 6 मार्क यायलाच पाहिजे बघा. 2 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायलाच पाहिजेत. इक्वेशन्स वगैरे करा व्यवस्थित, अवघड नाही येते, कम्पॅरिझनमध्ये शिका त्यांना. ठीक आहे. आणि लाईन अँड प्लेनचे 2 क्वेश्चन जर तुम्ही एकदा सॉल्व्ह केले त्याचे, एक क्वेश्चन मी सांगतो बघा, मला म्हणजे आपण इन्स्टिंक्ट म्हणतो ना आपले, असं वाटतंय बघा, डिस्टन्सवर तुम्हाला परत क्वेश्चन राहील 2026ला. सो ते करा व्यवस्थित. इक्वेशन ऑफ लाईन, इक्वेशन प्लेन. सो ते 2 झाले बघा. ट्रिग्नोमेट्रीचे 2, लाईन अँड प्लेनचे 2, 4. ओके. एक क्वेश्चन वेक्टरचा 5, आणि एक क्वेश्चन एकतर मॅथमॅटिकल लॉजिक किंवा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. परत सेक्शन बी सारखं सेक्शन सी मध्ये सुद्धा पार्ट 1चे 6 क्वेश्चन्स आहे तुम्हाला. हाफ हाफ देतात ना ते. 12 क्वेश्चन्सपैकी 6 क्वेश्चन झाले. आपल्याला 8 सॉल्व्ह करायचे, 6 इथंच झाले. ओके. आता पार्ट 2 मध्ये जर बघितलं आपण, क्वेश्चन नंबर का जास्त क्वेश्चन्स आहेत रे, मी काही मिस करतोय का? नाही ना. मॅथमॅटिकल लॉजिक, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 1 2 3 4 5 6, बरोबर 6 क्वेश्चन आहेत. ओके. आणि 6 क्वेश्चन्स राहिलेले जे ते पार्ट 2 वरती आहे. पार्ट 2 मध्ये पण डिफरन्सिएशनवरती क्वेश्चन आहे. डिफरन्सिएशनवरती क्वेश्चन्स त्यांनी रँडम विचारले बघा. 2022ला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, 2023ला इम्प्लिसिट फंक्शन, 2024ला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, 2025ला nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. मग ती थेरम आहे थोडक्यात. ओके. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती जवळपास 22चा पेपर सोडला तर 23, 24, 25ला आहेत. 25ला तर 2 क्वेश्चन विचारले बघा ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती. रेट मेजर 1 आणि इक्वेशन ऑफ टँजंट नॉर्मल आहे. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पण सोपं आहे बरं करे. टॉपिक वाईज बघा तुम्ही त्याला, म्हणजेच डेरिव्हेटिव्हवरती तर फिक्स पडतोय. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती आपण कन्सिडर करा पडला आहे. इंटिग्रेशन, इन डेफिनेट इंटिग्रेशनवरती 2025ला क्वेश्चन नाही आहे, बट 2022, 23, 24ला एक क्वेश्चन आहे. आणि इंटिग्रेशनचे तुम्ही क्वेश्चन्स बघा, 3ही वर्षी सोपे पडलेले आहेत, खूप सिम्पल आहेत ते. ओके. त्यानंतर डिफरन्शियल इक्वेशनवरती एक क्वेश्चन 100% आहे. डिफरन्शियल इक्वेशन चॅप्टर खूप सिम्पल आहे, तो तुम्ही इझिली करू शकता. खूप इझी चॅप्टर आहे तो, बरोबर. आणि इथं कुठंही त्याच्या ॲप्लिकेशनवरती क्वेश्चन नाही पडले बघा. एक तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, होमोजिनियस इक्वेशन किंवा लिनियर इक्वेशनवरती क्वेश्चन असतात. आणि आपण जर बघितलं ना व्यवस्थित तर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मवरतीच क्वेश्चन्स आहे. आपण लिहिले बघा टॉपिक, मी एकदम बेसिकमध्ये गेलो नाही, कारण होमोजिनियसमध्ये पण असतात ते. आणि 2 क्वेश्चन जे तुम्हाला आणखीन 6 मार्क देणार आहेत बघा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. करा बघा, खूप लिमिटेड क्वेश्चन्स आहे त्याच्यामध्ये. ओके. आपल्या नोटबुकच्या बाहेरचा क्वेश्चन नसेल, मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो. नोटबुक म्हणजेच काय, आपलं टेक्स्टबुक आहे. सॉल्ड आणि अनसॉल्ड सगळे प्रॉब्लेम्स. ओके. 25 आणि 26 नंबरचा क्वेश्चन तुमचा असणार आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. 12 क्वेश्चन झाले. चला 1-2 क्वेश्चन्स हार्ड असतील समजा, जे तुम्ही बघण्यातच नाही आले किंवा काही नाही झालं, इट्स ओके. ओके, इट्स ओके, काय अडचण नाही. बट तुमचे बाकीचे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करता आले पाहिजे. आउट ऑफ घ्यायचं म्हटल्यावरती एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजे आपले, सेक्शन बी, सेक्शन सी आणि सेक्शन डीमधले. ओके. तर हा झाला सेक्शन आपला सी. सेक्शन सीमध्ये कोणत्या चॅप्टरवरती क्वेश्चन नाही दिसले तुम्हाला, तर मॅट्रिक्सवरती क्वेश्चन नाही आहे, LPP वरती क्वेश्चन नाही आहे, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती क्वेश्चन नाही आहे, आणि डेफिनाइट इंटिग्रेशनवरती क्वेश्चन नाही आहे. ओके. ह्या 4 चॅप्टरवरती सेक्शन सीमध्ये क्वेश्चन नाही. कोणकोणते परत सांगतो मी, रिपीट करतो. मॅट्रिक्सवरती क्वेश्चन नाही आहे, बरोबर. LPP वरती क्वेश्चन नाही आहे. पार्ट 1चे 2 चॅप्टर आणि पार्ट 2चे 2 चॅप्टर कोणते कोणते. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती क्वेश्चन नाही आहे, ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनवरती क्वेश्चन नाही आहे, आणि सेकंड डेफिनाइट इंटिग्रेशनवरती क्वेश्न नाही आहे. ओके. बट डेफिनाइट इंटिग्रेशनवरती, मॅट्रिक्सवरती कंपल्सरी क्वेश्चन तुम्हाला सेक्शन बीमध्ये आहे, आणि ते खूप सोपे पडतात. ओके. सो 3:40 झालेत बघा. मला एक 10 मिनटाचा ब्रेक द्या. मी काय जेवण करायला नंतर आपलं सेशन संपल्यावरच जाणार आहे खाली जेवण करायला. एक 10 मिनटाचा मी ब्रेक घेतो, तुम्ही पण घ्या. बरोबर मी मीटिंग एंड करत नाही आहे, आपण बरोबर भेटूया 3:50 का जास्त घ्यायचा रे ब्रेक तुम्हाला, तुम्ही सांगा.